स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काही दिवसांपूर्वी MPSCने एक नोटिफिकेशन दिलेलं होतं. त्याच्यामध्ये मेन्सचा पॅटर्न त्यांनी बदललेला आहे. ओके, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतील. तुमच्या मनामध्ये बऱ्याचशा शंका असू शकतात, बरेचसे चॅलेंजेस नवीन उभा राहिलेले असू शकतात. या सगळ्या गोष्टींचं आपल्याला आज डिस्कशन करायचं आहे. स्पेसिफिकली पेपर नंबर 3 किंवा आपल्या जुन्या सिलेबसचा पेपर नंबर 4, आर्थिक व्यवस्था, अर्थव्यवस्था, डेव्हलपमेंट, अर्थव्यवस्थेचा विकास असेल, एकूणच विकास असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, तो नवीन पॅटर्न नुसार पेपर 3 मध्ये शिफ्ट होणार आहे. ओके, या सब्जेक्टमध्ये काय चेंजेस अपेक्षित आहेत, आपण तयारी कोणत्या पद्धतीनं करायची, कशा पद्धतीनं करायची, या सर्व गोष्टींची चर्चा आपल्याला या ओरिएंटेशन लेक्चरमध्ये आज घ्यायची आहे. ओके, सुरुवात करूयात. बरेचसे प्रश्न तुमच्या मनामध्ये असू शकतात. आता MPSCनं नवीन सिलेबस अजून तरी दिलेला नाही, समजते सर्वांना. MPSCनं नवीन सिलेबस दिलेला नाहीये, फक्त हे 2-3 स्टेटमेंटची एक लाईन तेवढी त्यांनी त्या नोटिफिकेशन मध्ये दिली होती. काय सांगते ही स्टेटमेंट? सर्वांनी ते पाहिलं असेल की पेपर 1, 2 आणि 3 सामान्य देण्याचे ह्या जे 3 पेपर्स आहेत, या 3 पेपरचं जो काही सिलेबस आहे असेल तो आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र या 3 स्तरावर असेल. ओके, म्हणजे या 3 डायमेन्शन्सचा विचार त्या सिलेबस मध्ये केला जाईल, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि महाराष्ट्र. आता याआधी जर जुना सिलेबस आपण बघितला, MPSC मेन्सचा जुना सिलेबस, तर त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या संदर्भासहित अशा पद्धतीने एक लाईन ऍड करायची. म्हणजे प्रत्येक वेळेस प्रत्येक जो काही सिलेबसचा पॉइंट असेल त्या सिलेबसच्या पॉइंटला महाराष्ट्राचा संदर्भ असायचा. भूगोलाचं उदाहरण घेतलं तर फिजिकल जिओग्राफी जी आहे, ते फिजिकल जिओग्राफी, इंडिया फिजिकल आणि महाराष्ट्र फिजिकल अशा पद्धतीनं तो पॅटर्न होता. मग तोच पॅटर्न इथं पण लागू राहणार आहे, समजते सर्वांना. महाराष्ट्राचा संदर्भ असणार आहे. आता इकॉनॉमिक्सचा जर विचार केला तर याच्यामध्ये महाराष्ट्राचा काय संदर्भ? जुना सिलेबस पुन्हा घ्यायचा. जुन्या सिलेबस मध्ये आहे बघा, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि त्याचे 2-3 मुद्दे जे काय असतील ते. ओके, जुन्या सिलेबस मध्ये सुद्धा आपल्याला महाराष्ट्राची अर्थव्यवस्था होती. आता सिलेबस चेंज झालेला आहे, तर याच्यामध्ये सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवर ओव्हरऑल फोकस असणार आहे आयोगाकडून सुद्धा. समजते सर्वांना? बदललेला पॅटर्न सर्वांना माहित आहे. ओके, काय काय चेंजेस झालेले आहेत शॉर्ट मध्ये आपण एकदा गो थ्रू करून घेऊयात. काय काय चेंजेस झालेले आहेत मराठी इंग्लिशच्या बाबतीत, काय काय चेंजेस झालेले आहेत. मराठी इंग्लिशचे पेपर रिटर्न आलेले आहेत, बरोबर, लिखित पेपर आहेत मराठी इंग्लिशचे. या 2 पेपरमध्ये क्वालिफाय होणं गरजेचं आहे. 25% मार्क्स आपल्याला इथं पाडणं गरजेचं आहे, मराठी आणि इंग्लिश. क्वालिफाय होणं गरजेचं आहे आणि याचे मार्क आपल्या ओव्हरऑल मेरिट मध्ये कन्सिडर केले जाणार नाही. सीसॅटचं जे झालं, कमीत कमी मार्क पाडायचे आहेत. हे जर मार्क पडत असतील, तुम्हाला 25% मार्क पडत असतील, तरच तुमचे इतर पेपर चेक केले जातात. UPSC मध्ये हा पॅटर्न फॉलो केला जातो. सेम पॅटर्न आता MPSC मध्ये सुद्धा फॉलो केला जाईल. ओव्हरऑल जर चेंजेस बघितले तर ते UPSC लाईन्सला धरूनच आहेत. मग आपण हे अपेक्षित तिथं करू शकतो. त्याच्यानंतर काय झालं, हे 2 पेपर आले. GS 1, 2, 3 आणि 4 हे 4 पेपर आले. ओके, आपल्याला आधी पण GS चे 1, 2, 3, 4 पेपर होते. मग आता याच्यामध्ये चेंजेस काय आहेत? पेपर 4 जो आहे तो आधी आपला होता इकॉनॉमिक आणि इकॉनॉमिक डेव्हलपमेंट, आता तो इथिक्सचा झालेला आहे. समजते सर्वांना? हे 4 पेपर झाले. त्याच्यानंतर ऑप्शनलचा एक सब्जेक्ट आणि त्याचे 2 पेपर इथं ऍड झालेले आहे. ओके, म्हणजे टोटल आपल्याला पेपर किती लिहायचे आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि एसे 9. निबंधाचा एक पेपर,
बरोबर, निबंधाचं पण वाढलेलं आहे. आधीच्या पॅटर्न मध्ये काय होतं, मराठी इंग्लिशचा जो पेपर असायचा रिटर्नचा त्याच्यामध्येच निबंध इन्क्लूड असायचा. इथं आता निबंधाला एक वेगळं आयाम देण्याचा त्यांनी प्रयत्न करणार आहेत इथून पुढे. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आता 9 पेपर सोडवायचे आहेत. मग आता एकूणच हा जो बदल झालेला आहे या बदलाकडे बघून आपण अनालिसिस काय करायचं, म्हणजे आपलं अनालिसिस काय पाहिजे याच्याकडे बघून. बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका असू शकते की बाबा हे खूप अवघड होऊन गेलेलं आहे. एमपीएससीचं आधीचा पॅटर्न जर आपण बघितला आणि आत्ताचा पॅटर्न याचं जर अनालिसिस करायचं ठरवलं तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की हा बदल जो झालेला आहे तो खूप कठीण आहे. बरोबर, मी एवढे दिवस एमपीएससी करत होतो, आता मला एक थोडासा सेल्फ डाऊट येतोय की आता इथून पुढे मी एमपीएससी करू का नाही. हा प्रश्न येणं साहजिक आहे. ह्युमन सायकी असते, आपण चेंजला रेजिस्ट करण्याचा प्रयत्न करतो. ओके, हे प्रत्येकाच्या बाबतीतच लागू होतं. पण याच्यामध्ये न अडकता थोडस जे काही झालंय तो चेंज जर ऍक्सेप्ट करण्याचा आपण जर ठरवलं तर तो कशा पद्धतीनं करता येईल, कशा पद्धतीनं केला पाहिजे आणि ते केल्यानंतर आपल्याला मिळणारे जे रिझल्ट आहेत ते अपेक्षित आहेत का आपल्याला, या 2-3 गोष्टींचा विचार थोडासा आता आपल्याला करावा लागेल. ओके, तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी 1-2 वर्ष एमपीएससी प्रिपरेशन केलेलं आहे, स्टार्ट केलं असेल. 1-2 वर्ष 3 वर्ष झाली असतील, तुमची एखाद दुसरी मेन्स झालेली असेल, अजून इथून पुढे अजून एक ऑब्जेक्टिव्हची मेन्स आहे आणि त्याच्यानंतर हे सब्जेक्टिव्ह होणार आहे. मग त्यावेळेस तुमच्या मनामध्ये शंका येणार अपेक्षित आहे, येतेच, प्रत्येकाच्या मनामध्ये ही शंका येतेच की बाबा मी 2-3 वर्ष जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाचा आता काय. बरोबर, बऱ्याच जणांना हा सुद्धा डाऊट असेल की मी आजपर्यंत केलेला अभ्यास आता पूर्णपणे वाया गेला की काय. हा नवीन जो बदल झालेला आहे लिहायचा रिटर्न जो पेपर झालेला आहे हे मला जमेल का, असे 2-3 प्रश्न तुमच्या मनामध्ये येणं साहजिक आहे. ओके, पहिला प्रश्न कोणता, आधीचा अभ्यास प्रिव्हियस स्टडी जो होता हा याचं काय करायचं, आता जो केला त्याचं काय, आणि हे जे नवीन रिटर्न आलेलं आहे या रिटर्नचं काय करायचं. लेखी परीक्षा झालेली आहे, आधी ऑब्जेक्टिव्ह परीक्षा होती. हे 2 महत्वाचे प्रश्न आहेत अख्ख्या महाराष्ट्राला पडलेले, म्हणजे एमपीएससी जो करतोय प्रत्येकाच्या मनामध्ये हे 2 प्रश्न पडलेले आहेत. आता एकूणच अभ्यास करणारी जी आपली जमात आहे या जमातीमध्ये 2 वर्ग पडतात. पहिला वर्ग ज्यांनी काही वर्ष अभ्यास केलेला आहे, दुसरा वर्ग जे आता रिसेंटलीच या पूर्ण कॉम्पिटेटिव्हच्या फील्डमध्ये आलेले आहेत. ओके, जे रिसेंटली कॉम्पिटेटिव्हच्या फील्डमध्ये आलेले आहेत त्यांची पाठी कोरी, त्यांना तुम्ही काहीही सांगा ते लोक ते करणारच आहेत. बरोबर, मग राहिला प्रश्न पहिल्या जमातीचा, ज्यांनी काही वर्ष अभ्यास केलेला आहे आणि आता इथून पुढे काय करायचं. ओके, तर या 2 गोष्टींना आपण, या 2 डायमेन्शन्सला थोडंसं विचारात घेऊन आपलं लेक्चरचं डिस्कशन जे आहे ते साइड बाय साइड पुढे चालू ठेवू. या 2 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या लेक्चरमध्ये तर मिळणार आहेत. ओके, तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट मी क्लिअरच करणार आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका. जो चेंज झालेला आहे त्या चेंजला एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून पुढे जावा, त्या चेंजला ऍक्सेप्ट करा आणि ऍट द एंड ऑफ लेक्चर तुम्हाला असं लक्षात येईल की हा जो चेंज झालेला आहे हा चेंज कम्पॅरेटिव्हली आधीच्या एक्झाम पेक्षा सोपा आहे. काय समजते, स्टेटमेंट खूप मोठे पण व्यवस्थित ऐकून घ्या काय सांगतोय. आधीची एक्झाम जी आहे, ऑब्जेक्टिव्ह एक्झाम जी आहे त्याच्यापेक्षा सब्जेक्टिव्ह एक्झाम थोडीशी सोपी झालेली आहे असं मी म्हणेन. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, एकूण झालेला बदल अवघड आहे का, एकूण झालेला बदल अवघड नाही. एकूण झालेला बदल जो आहे तो किचकट आहे, हे लक्षात घ्या. मी काय सांगतोय, झालेला बदल जो आहे तो किचकट आहे. परीक्षा ही किचकट झालेली आहे, परीक्षा लेंदी झालेली आहे, परीक्षा अवघड नाही झाली. समजते, मी दोन्ही एक्झाम्स दिलेले आहेत, मला दोन्ही मेन्सचा अनुभव आहे. एमपीएससी मेन्स ऑब्जेक्टिव्ह असेल, युपीएससी मेन्स सब्जेक्टिव्ह असेल, मी दोन्ही एक्झाम्स दिलेले आहेत. माझ्या स्वतःच्या एक्झाम्पल वरून सांगतो की सब्जेक्टिव्ह एक्झामला फेस करणं कम्पॅरेटिव्हली सोपं जातं ऑब्जेक्टिव्ह पेक्षा. ओके, हे कसं जातं, काय जातं, मग याचे हे असं जाण्यासाठी काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, या गोष्टींची चर्चा आपण करणार आहोत. फक्त एवढं आहे, झालेला बदल ऍक्सेप्ट करा.
हा जो बदल झालेला आहे हा किचकट झालाय, पण कम्पॅरेटिव्हली सोपा झालेला आहे. उदाहरण देतो. ज्यावेळेस युपीएससी मेन्सचा सिलेबस बदलला होता, ज्यावेळेस युपीएससी मेन्सचा सिलेबस 2012-13 साली बदलला, त्यावेळेस युपीएससीचा जो ओव्हरऑल कट ऑफ लागला होता तो अराउंड 40 to 42% लागला होता, 40 ते 42%, 1-2% मागे पडून. बरोबर. तेच एमपीएससी मेन्सचा आजचा जर कट ऑफ आपण बघितला तर आपल्याला मिनिमम पर पेपर 100 मार्क्स लागतात. म्हणजे किती झाला? मिनिमम 60% मार्क आपल्याला पाडावे लागतात. समजतंय मी काय सांगतोय? थोडंसं गणित इथं बघा. आता काय, युपीएससीचा पॅटर्न चेंज झाल्यानंतर पहिली काही वर्ष कट ऑफ खूप कमी लागायचे. कम्पॅरेटिव्हली 50% पडलेला व्यक्ती, 48-49% पडलेला व्यक्ती देशामधला टॉपर असायचा. एमपीएससीची आजची सिच्युएशन काय? ऑब्जेक्टिव्ह गेली 8-10 वर्ष आहे. बरोबर. ऑब्जेक्टिव्ह मध्ये बरेचशा नवीन गोष्टी ऍड झालेल्या आहेत. आता ज्यांनी एमपीएससी मेन्सचा अभ्यास केला असेल त्यांच्या लक्षात येईल की प्रत्येक एक्झामला काहीतरी नवीन ठिकाणावरनं फॅक्ट्स यायला सुरुवात झालेली आहे. 100% पेपर आपण जज करू शकत नाही. एमपीएससीचा आजचा जर पेपर घेतला मेन्सचा, तर तुम्ही एखादं पर्टिक्युलर पुस्तक वाचलेलं असतं, ते पर्टिक्युलर पुस्तक 100% तुम्हाला इफेक्टिव्ह नाही. 150ला 150 प्रश्न कोणीच सोडवू शकत नाही. असं झाले तुमच्या बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत झाले, माझ्या बाबतीत सुद्धा झाले. ठीक आहे, मी तुम्हाला शिकवतोय तरी देखील असे एक 8-10 प्रश्न असतात जे मला सुद्धा माहित नसतं की बाबा हे नेमकं काय, कुठून आलेत. पहिल्यांदाच मी पेपरमध्ये वाचतो. ऑब्जेक्टिव्ह वर्षानुवर्ष सुरू राहिल्यानंतर ही स्टेज येते. त्याच्यामुळं आपले जे एमपीएससीचा ओव्हरऑल कट ऑफ आहे तो ओव्हरऑल कट ऑफ खूप वाढलेला आपल्याला दिसतो. समजतंय? 2014 साली 390-395 असतील तरी देखील तुम्ही इंटरव्ह्यू क्वालिफाय होणे किंवा 1-2 मार्कांनी तुमची पोस्ट जाते. 402चा कट ऑफ आय गेस 14-15च्या दरम्यान होता. 402चा कट ऑफ होता. आज 420 मार्क जरी घेतले तरी तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होईल का नाही याची शाश्वती नाही. समजतं तुम्हाला? मेरिट कसं वाढलंय बघा. कॉम्पिटिशन वाढलं, मेरिट वाढलं, बऱ्याचशा नवीन डायमेन्शन्स सिलेबसमध्ये ऍड झाले आणि याला काहीतरी लिमिट आहे. ते लिमिट क्रॉस झालं, त्याच्यामुळे आयोगानं निर्णय घेतला की बाबा आता पॅटर्न बदलावा लागतो. आता नवीन पॅटर्न ज्यावेळेस आला त्यावेळेस नवीन पॅटर्नची सुरुवात सुद्धा या 40%पासूनच होणार आहे. त्यामुळे ज्यांनी 2-3 वर्ष अभ्यास केलेला आहे घाबरून जायचं नाही. आपल्याला 250 पैकी 100च मार्क पाडायचे आहेत. टोटल कॅल्क्युलेशन करा, 40-45% काहीतरी मार्क पाडायचे आहेत. ठीक आहे. तुम्ही पेपर जाऊन नुसता जरी लिहिला, आपल्याला ग्रॅज्युएशनचा अनुभव असेल बघा. ग्रॅज्युएशनचं पासिंग 35-55%, डिपेंड्स कोणत्या टाईपचं तुमचं ग्रॅज्युएशन आहे. एक बेसिक आयडिया आपल्याला प्रत्येकाला लिखाणाची आहे. एमपीएससी करत असताना बेसिक क्रायटेरिया काय असतो? बेसिक क्रायटेरिया असतो की आपलं ग्रॅज्युएशन पाहिजे. बरोबर ना? मग हे ग्रॅज्युएशनचा बेसिक क्रायटेरिया आपण सगळ्यांनी फॉलो हे झालेला आहे आपला, तो हे केलेला आहे, क्रॉस केलेला आहे. याचा अर्थ आपण सगळ्यांनी काही ना काहीतरी लिहून लिखाण करून आपण ग्रॅज्युएशनची डिग्री घेतलेली आहे आणि मगच आपण इथं आलेलो आहोत. म्हणून लिहायला घाबरायचं नाही. आपण डिग्रीमध्ये काय केलं? लिहिलंच होतं. आपण बऱ्याच गोष्टी लिहिल्या होत्या तिथं. ते जे स्किल आहे, लिखाणाचं जे स्किल आहे, ते स्किल आता आपल्याला फक्त इथं हे करायचं. ओव्हरऑल सिलेबस मधला हाच एकच आणि महत्वाचा चेंज आहे. समजते? एवढे दिवस आपलं फक्त नॉलेज टेस्ट केलं जायचं ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपामध्ये. आता नॉलेज बरोबर आपलं स्किल सुद्धा टेस्ट केलं जाणार आहे. हा महत्वाचा बदल जो काही आयोगाने केलेला आहे. आणि हे लिखाणाचं स्किल जे ते टेस्ट करणार आहेत हे आपलं हे लिखाणाचं स्किल आता टेस्ट केलं जाणार आहे आणि याच्यासाठीच हा सिलेबस त्यांनी नवीन सिलेबस जो आहे तो बनवलेला आहे. इथपर्यंत सर्वजण क्लिअर आहात माझ्या बरोबर? मी 2-3 मोठे स्टेटमेंट केलेले आहेत. त्याचं मी विथ एक्झाम्पल एक्सप्लेनेशन सुद्धा तुम्हाला देणार आहे. फक्त एवढंच आहे, घाबरून जाऊ नका. जो चेंज आहे तो चेंज ऍक्सेप्ट करा.
आजपर्यंत आपण जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास कसलाच वाया जाणार नाही. जे तुम्ही वाचलेलं आहे तेच तुम्हाला इथं सुद्धा वाचायचं आहे, तेच तुम्हाला इथं सुद्धा लिहायचं आहे. त्यामुळं टेन्शन घेऊ नका. ओके. पुढं बदल करण्यामागची कारणे पिरियडिकल चेंजेस आहेत. 10-12 वर्ष एकच सिलेबस कंटिन्यू ठेवल्यानंतर हे कट ऑफचं गणित वाढत जातं वगैरे वगैरे. क्वालिटी तेवढी मेंटेन होत नाही. क्वालिटीच्या नावाखाली बऱ्याचशा अशा गोष्टी येतात की तिथं खूप फॅक्च्युअल झालता पेपर. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह झाल्यानंतरच्या काही वर्षांचा पेपर आणि आजचा जर पेपर आपण बघितला तर हा खूप फॅक्च्युअल आहे. ते पेपर जे होते, जुने पेपर जे होते ते थोडेसे अनालिटिकल स्वरूपामध्ये होते. ओके. हा चेंज होतोच प्रत्येक याच्यामध्ये, एक्झाम मध्ये हा चेंज आपल्याला दिसतो. वर्षानुवर्ष सेम पॅटर्न ठेवल्यानंतर अशा गोष्टी घडत जातात. मग पिरियडिकल चेंजेस करणं गरजेचं असतं. तर ते पहिलं कारण झालं की बाबा पिरियडिकल चेंज 10 वर्ष झाली. ओके. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते एक युपीएससीचा समकक्ष नेण्याचा प्रयत्न आयोगाकडनं आता होताना दिसतोय. बरोबर. युपीएससीची एक्झाम जशी आहे त्या पद्धतीने एमपीएससीची एक्झाम. मग याचे फायदे काय असतील? 2 फायदे होतात याच्यामध्ये. एक तर महत्वाचं, जो येणारा क्राऊड आहे किंवा जे ऑफिसर्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाणार आहेत त्यांची क्वालिटी, त्यांचा दर्जा, त्यांचे अनालिटिकल स्किल्स या युपीएससीच्या एका पास झालेल्या कॅन्डिडेटच्या समकक्ष जातील. म्हणजे जो कलेक्टर म्हणून पास होणार आहे त्याच्या समकक्ष हा येणारा नवीन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ राज्याला मिळेल. बरोबर. आणि हे मिळाल्यामुळे प्रशासन जे आहे ते प्रशासनाची क्वालिटी ओव्हरऑल वाढणार आहे. दुसरं महत्वाचं आपल्याला हे सांगता येईल शासनाचा प्रयत्न की युपीएससी मध्ये मराठी टक्का वाढावा. नॉर्थ इंडियामधले असे स्टेट्स आहेत तिथं स्टेट पीएससी जे असतात त्यांचे जे राज्यसेवा आहेत त्या स्टेटच्या, त्यांचा सिलेबस युपीएससीच्या समकक्ष आहे. एक्झाम पॅटर्न त्यांच्यासारखा आहे. त्यामुळं युपीएससीचा ज्यावेळेस आपण मेरिट लिस्ट बघतो त्या मेरिट लिस्टमध्ये हिंदी बेल्ट जो आहे, नॉर्थ इंडियन बेल्ट जो आहे त्यांचा भरणा खूप जास्त दिसतो. ओके. महाराष्ट्राचा पण भरणा आहे त्याच्यामध्ये. महाराष्ट्राचा टक्का गेली काही वर्ष वाढतच चाललेला आहे. पण पहिल्या 100 मध्ये, पहिल्या 10 मध्ये तो टक्का आजही थोडासा कमीच आपल्याला दिसतो. मग हे थोडंसं बॅलन्स आउट करण्याचा सुद्धा शासनाचा प्रयत्न आहे. मग शासनानं बऱ्याचशा स्कीम सुद्धा सुरू केल्या आहेत बघा. तुम्हाला बऱ्याच जणांना माहित असेल, सियाक असेल, यशदा आहे. या इन्स्टिट्यूट युपीएससीचं ट्रेनिंग देतात, प्रिलिम्स मेन्सचं. त्यानंतर महाज्योती असेल, सारथी असेल. म्हणजे शासनाचा ऑब्जेक्टिव्ह हेच आहे की बाबा आपला मराठी टक्का तिथं वाढावा. त्यांच्या दृष्टीने हे प्रयत्न, मग त्याचा एक भाग म्हणून सिलेबस सुद्धा त्यांनी बदलण्याचा प्रयत्न केलेला दिसतो आपल्या इथं. त्यानंतर आत्ताचा जो चालू सिलेबस आहे त्या चालू सिलेबसमध्ये अनालिटिकल भागाला थोडंसं अनालिटिकल भाग थोडासा दुर्लक्षित होताना आपल्याला दिसतो. ओके. ऑब्जेक्टिव्ह आहे, समोर दिसतं आपल्याला, आपण तेच प्रश्न आपण तिथं सोडवतो. बरोबर. आपलं स्वतःचं डोकं तिथं जास्त वापरलं जात नाही. प्रशासनामध्ये थोडंसं बुद्धी असलेली लोक प्रेफर केली जातात. मग आता बुद्धी प्रत्येकालाच असते, पण हे जे स्किल आहे, ही जी कला आहे, हे थोडंसं लक्षात घ्या. ऑफेंड होऊ नका. ही जी स्किल किंवा ही जी कला आहे, लिखाणाची कला असेल, विचार करण्याची कला असेल, हे तुम्हाला ट्रेनिंग मध्ये शिकवण्याआधीच जर तुमच्याकडनं प्रिपेअर झालं असेल तर ते प्रशासनासाठी म्हणजे गव्हर्नमेंटसाठी ते एका दृष्टीनं चांगलंच आहे ना. ओके. तर त्याच्यामुळे सुद्धा या सिलेबसमध्ये थोडासा चेंजेस करण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. हे 1-2 कारणं आहेत. कारणं जस्टिफाईड आहेत असं आपण म्हणू. जास्त त्या आता योग्य की अयोग्य या डिबेटमध्ये न पडता झालेला चेंज आहे तो आपल्याला ऍक्सेप्टच करायचा आहे आणि आपल्याला अभ्यास सुरूच करायचा आहे, हे थोडंसं डोक्यात ठेवा. ओके. मग आता नेमका परीक्षा पद्धतीमध्ये काय बदल झाला? आपली परीक्षा आजही प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या 3 स्टेजेस मधून जाणार आहे. प्रिलिम्स मध्ये त्यांनी सीसॅट क्वालिफाईंग केलं. ओके. मेन्स मध्ये ऑब्जेक्टिव्ह मेन्स होती, ती आता सब्जेक्टिव्ह मेन्स झालेली आहे. हा मेन्स मधला चेंज. इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी इंटरव्ह्यूचे मार्क वाढवलेले आहेत. ओके. मग आता अभ्यासक्रम अजून तरी आयोगाने दिलेला नाहीये, पण एकूणच आपल्याकडे
जुन्या सिलेबसचा रेफरन्स आहे, युपीएससीच्या सिलेबसचा रेफरन्स आहे, बरोबर. मग या दोन सिलेबसचा जर आपण कम्पॅरिझन केलं तर आपल्याला एक जनरल आयडिया येऊन जाईल की बाबा येणारा अभ्यासक्रम कसा असेल. बरं, आता आयोग सांगणारच आहे काही दिवसांमध्ये की येणारा अभ्यासक्रम कसा असेल. मग हे ओरिएंटेशन कशासाठी घ्यायचं? हे ओरिएंटेशन तुमच्या मनातली भीती कमी करण्यासाठी फक्त आम्ही घेतो. सिलेबस चेंज झाल्यानंतर मनामध्ये भीती 100% कोणाच्याही येते. मग ती भीती घालवण्यासाठीच हे ओरिएंटेशन आहे. कारण आजपर्यंत आपण जे केलेलं आहे ते 100% वाया गेलेलं नाही, हे फक्त लक्षात घ्या. हे सांगण्यासाठीच हे ओरिएंटेशन आहे. आणि आपण जो सिलेबस डिस्कस करणार आहोत तो बऱ्यापैकी आयोगाकडून जो सिलेबस येणार आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा सिमिलॅरिटीज राहणार आहेत, मेजर सिमिलॅरिटीज राहतील. मग आपल्याकडे राज्यसेवा मुख्य परीक्षेचा जुना सिलेबस पण आहे आणि युपीएससीचा मेन्सचा सिलेबस पण आहे. मग ते साइड बाय साइड कम्पॅरिझन करूयात. आणि आपण जो राज्यसेवेचा आजपर्यंत अभ्यास केलेला आहे, ज्या सोर्सेस मधून तो अभ्यास केलेला आहे, तो युपीएससी साठी किंवा एकूणच रिटर्न एक्झाम साठी आपण कसा वापरायचा, ह्याचं जे स्किल आहे हे स्किल फक्त आपल्याला आता इथं घ्यायचं आहे. मग आपण इकॉनॉमिक्सचं डिस्कशन करणार आहोत. इकॉनॉमिक्सचं एक काम करा वाटलं, मग आपला जो एमपीएससीचा सिलेबस आहे तो सिलेबस आता घेऊन बसा. म्हणजे आता लगेचच व्हिडिओ बघत असतानाच तो सिलेबस घेऊन बसा. मी तुम्हाला 2-3 गोष्टी एक्सप्लेन करत जाईल, ते फक्त तिथं तुमच्या बाजूने पण एकदा सिलेबस मधून गो थ्रू करून घ्या. म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया येऊन जाईल की नेमकं आपल्याला इथून पुढे करायचं काय आहे आणि ते कशातून करायचंय. ओके, आता या बाजूला जो दिलेला आहे डार्क शेड मध्ये जो दिलेला आहे तो एमपीएससीचा सिलेबस आहे. लाईट शेड मध्ये जे आहे तो युपीएससीचा सिलेबस आहे. ओके, साइड बाय साइड आपण तिथं कम्पॅरिझन करणार आहोत. मग एमपीएससी मधला पहिला जो पॉइंट आहे तो आहे समग्रलक्षी अर्थशास्त्र. समग्रलक्षी अर्थशास्त्र इंग्लिशमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स आपण त्याला म्हणतो. मॅक्रो इकॉनॉमिक्स. मग आता याच्यामध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स मध्ये नेमकं किंवा समग्र लक्ष्य अर्थशास्त्रामध्ये कशा कशाचा समावेश होतो? याच्यामध्ये समावेश होतो जीडीपी, जीएनपी, ओके, नॅशनल इन्कम, राष्ट्रीय उत्पन्न, या सगळ्या गोष्टींचा, या सगळ्या कॉन्सेप्टचा त्याच्यामध्ये समावेश आपल्याला झालेला दिसतो. ठीक आहे, आपला आयोगाचा सिलेबस आहे, जुना सिलेबस. सेम युपीएससीचा जर विचार केला त्यानंतर पुढचं या गोष्टी आपल्याला लागणार आहेत. आता या गोष्टी आपण केलेल्या आहेत. नवीन सिलेबसचा विचार करत असताना फक्त मेन्सचा सिलेबस कम्पेअर करून चालणार नाही, ही एक पुढचं डायमेन्शन. मेन्सचा सिलेबस फक्त कम्पेअर करता आपल्याला येणार नाही. युपीएससीचा जो सिलेबस आहे, टोटल ओव्हरऑल सिलेबस जे आहे, जे सिलेक्शन आपलं ठरतं ते प्रिलिम्स आणि मेन्स या दोन स्टेजेसचा एकत्रित विचार करून आपल्याला सिलेबसचा थोडासा अंदाज घ्यावा लागेल. समजते सर्वांना? म्हणजे आता समग्रलक्षी अर्थशास्त्र जे आहे, समग्रलक्षी अर्थशास्त्र युपीएससीच्या सिलेबसमध्ये आपल्याला कुठे दिसत नाही. मॅक्रो इकॉनॉमिकचे जे कॉन्सेप्ट आहेत ते युपीएससी मेन्सच्या सिलेबसमध्ये ते दिसत नाहीत आपल्याला कुठं. पण हे सगळे पॉइंट कव्हर कुठे केलेले आहेत त्यांनी? प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये. समजतंय? प्रिलिम्सच्या सिलेबसमध्ये हे पॉइंट कव्हर केलेले आहेत. आपण हे आपल्या सोर्सेस, जे अवेलेबल सोर्सेस आहेत त्यामधून ह्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित केलेल्या आहेत. याचा फायदा एवढे दिवस आपण मेन्सला घेत होतो, पण आता इथून पुढे याचा फायदा आपल्याला प्रिलिम्स क्लिअर होण्यासाठी होणार आहे. म्हणजे हे आपल्याला दोन्ही वेळेस करणं गरजेचंच आहे. याआधी पण करणं गरजेचं आहे प्रिलिम्सला, आणि प्रिलिम्स झाल्यानंतर मेन्सला करणं सुद्धा गरजेचं आहे. त्यामुळे आपण जो अभ्यास केलेला आहे एकतर तो मेन्सच्या कामाला येईल किंवा एकतर तो प्रिलिम्सच्या कामाला. समजते? आपण राईट ट्रॅकवर आहोत, त्यामुळे घाबरून जायचं नाही. त्यानंतर दुसरा पॉइंट काय? भारतीय अर्थव्यवस्थेचा आढावा. भारतीय अर्थव्यवस्था कशा स्वरूपाची आहे, त्याचे कॅरेक्टर्स काय आहेत, ओके, या सगळ्या गोष्टींचा समावेश या दुसऱ्या पॉइंटमध्ये होतो. अर्थव्यवस्थेचा पूर्ण आढावा. प्लॅन्ड इकॉनॉमी आहे का, इंडिकेटिव्ह इकॉनॉमी आहे का, त्याच्यानंतर कॅपिटलिस्टिक इकॉनॉमी आहे का, मराठीमध्ये काय नियोजन अर्थव्यवस्था आहे का,
भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे का, समाजवादी अर्थव्यवस्था आहे का, या सगळ्या गोष्टी आपण इन डिटेल बघितल्या होत्या मेन्सच्या अभ्यासामध्ये. ओके, मग आता याचा नवीन सिलेबस मध्ये काय रेफरन्स लावू शकतो आपण? ठीक आहे, पहिलाच मुद्दा बघा, भारतीय अर्थव्यवस्था आणि तिच्या समोरील आव्हाने. युपीएससीच्या सिलेबस मध्ये आहेत तसे मुद्दे हे आहेत. ठीक आहे, एमपीएससीचा आपला सिलेबस जो आहे तो याच्या कुठेतरी समकक्ष जाईल नवीन येणारा सिलेबस. हे मुद्दे ऑलरेडी तिकडे जातात, हे मुद्दे ऑलरेडी त्याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत, हे फक्त लक्षात घ्या. इकडचा मुद्दा भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने, भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आहे, दोन्हीकडे सेम आहेत या गोष्टी. सिलेबस एकमेकाला समांतर आहे, एकमेकाला पॅरलल आहे, एक सारखाच सिलेबस आहे. फक्त आजपर्यंत एमपीएससीनं ऑब्जेक्टिव्ह विचारले, युपीएससीनं ते सब्जेक्टिव्ह विचारले. ठीक आहे, हाच फक्त डिफरन्स आहे. आपण आजपर्यंत ज्या गोष्टी वाचलेल्या आहेत त्याच गोष्टी युपीएससीला सुद्धा एक्सपेक्टेड आहेत. डिफरन्स दुसरा काहीही नाही याच्यामध्ये. समजते सर्वांना? XYZ कॉन्सेप्ट जर आपण एमपीएससी साठी वाचला असेल तर तो सेम कॉन्सेप्ट आपल्याला युपीएससी साठी सुद्धा गरजेचा आहे, किंवा नवीन सिलेबस साठी सुद्धा तोच कॉन्सेप्ट गरजेचा आहे. त्यामुळे घाबरून नाही जायचं, आपण योग्य दिशेनं जाणार आहोत. क्लिअर होतंय? त्याच्यानंतर नियोजन व संसाधनांचे एकत्रीकरण, मोबिलायझेशन. इकडं पण नियोजन आहे. वृद्धी विकास, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, वृद्धी विकास, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट, शाश्वत विकास, आणि इकडे सुद्धा शाश्वत विकास येतो. ओके, सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेल, इन्क्लुझिव्ह ग्रोथ असेल, सर्वसमावेशक वाढ म्हणतो आपण त्याला. या गोष्टी दोन्हीकडे समांतर चालतात. युपीएससी आणि एमपीएससीचा, युपीएससी मेन्स आणि एमपीएससी मेन्स सिलेबस जर तुम्ही तुमच्या लेवलला एक थोडंसं अनालिसिस करायचं जर ठरवलं तर आपल्या एमपीएससी मेन्स सिलेबस मध्ये ज्या हेडिंग्स आहेत ना, त्या हेडिंग्स जशाचे तसे युपीएससी मेन्सच्या सिलेबस मध्ये आहेत. ओके, म्हणजे याआधी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच गोष्टी आपल्याला पुन्हा करायच्या आहेत. वेगळं काहीतरी जगा वेगळं काय झालंय, फक्त इथिक्सचा पेपर वाढलाय आणि ऑप्शनलचा पेपर वाढलाय, याच दोन गोष्टी जगा वेगळ्या झाल्यात. बाकी आहे तसं आहे, त्यामुळं घाबरून जाऊ नका. फक्त माध्यम बदललेलं आहे, फक्त रिटर्न झालेलं आहे, आणि रिटर्न कम्पॅरेटिव्हली सोपं आहे. ते कसं काय आपण जसं लेक्चर पुढे जाईल ते बघूयात. मग आता या गोष्टींमधून अनालिसिस काय करायचं बाबा? सिलेबस तर आता आपलं एक गोष्ट क्लिअर झाली की सिलेबस आता सेम आहे, थोडंसं सिमिलर लाईन्सवर सिलेबस जातो. मग नेमकं काय करायचं आता? पुढची स्टेज काय? ओके, एक एक्झाम्पल घेऊन चालूयात आपण. भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने. भारतीय अर्थव्यवस्थेसमोर काय काय आव्हानं आहेत आपल्याला सांगता येतील का? काय काय आपले प्रॉब्लेम्स काय आहेत भारताचे? गरिबी, बरोबर, सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम. भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत अस्तित्वात असलेला प्रॉब्लेम गरिबी. गरिबीचं एक एक्झाम्पल घेतो. मग आता आजपर्यंत तुम्ही गरिबीच्या बाबतीत काय काय अभ्यास केलेला आहे? काय काय अभ्यास केलाय तुम्ही? गरिबीची डेफिनेशन आपण बघितली, व्याख्या, बरोबर बघितली ना. गरिबी नेमकं म्हणायचं कशाला, व्याख्या पण बघितली. दुसरी गोष्ट काय बघितली? गरिबी ठरवली कशी जाते, बीपीएल लाईन आपण बघितली, हो ना. गरिबी कशी ठरवली जाते? दारिद्र्य रेषा, मराठीमध्ये दारिद्र्य रेषा कशी ठरवली जाते याचा आपण अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर ही दारिद्र्य रेषा कोणाद्वारे ठरवली जाते याचा आपण अभ्यास केलेला आहे, बरोबर. कोणत्या कमिटीज वगैरे. आणि यांनी काय सांगितलं, कोणत्या कमिटीनं, म्हणजे आता रिसेंटली लेटेस्ट कमिटी जर आपण बघितली किंवा महत्वाची कमिटी जर आपण बघितली तर ती कोणती आहे? तेंडुलकर समिती आहे. तेंडुलकर समिती. मग आता तेंडुलकर समितीने नेमकं काय सांगितलं? भारतामध्ये गरिबी किती आहे, शहरी गरिबी किती आहे आणि ग्रामीण गरिबी किती आहे, शहरी किती आणि ग्रामीण किती, बरोबर. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण एमपीएससी मध्ये आता एक्झामच्या दृष्टीने केलेला आहे. क्लिअर होते? कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या?
गरिबीची व्याख्या, त्याच्यानंतर बीपीएल लाईन काय असते, दारिद्र्य रेषा काय असते, कशी ठरवली जाते, कोण ठरवतं, आणि एखादी महत्वाची समिती असेल तर त्या समितीच्या ऑब्झर्वेशन्स काय आहे, या गोष्टी आपण केल्या. मग आता हे जे नॉलेज आहे हे नॉलेज आपल्याला रिटर्नला कसं लावायचं, आपल्याकडे रेफरन्स युपीएससीच्या क्वेश्चन्सचा आहे. ओके, मग ज्यावेळेस आपण युपीएससी क्वेश्चनचा विचार करतो त्यावेळेस मेन्समध्ये कशा पद्धतीचा प्रश्न येतो की बाबा गरिबी म्हणजे काय, भारतामध्ये गरिबी निर्मूलनासाठी एवढे प्रयत्न झाले, याच्यामध्ये नेमक्या अडचणी काय आल्या, अशा पद्धतीचा प्रश्न येतो. ठीक आहे, प्रश्न नीट समजून घ्या, कारण प्रश्न तुम्हाला समजला ना मग तुम्हाला कळेल की आपण केलेल्या गोष्टी कशा वापरायच्या. गरिबी म्हणजे काय, भारतामध्ये आजपर्यंत जे गरिबी निर्मूलनाचे जे प्रयत्न केले त्याच्यामध्ये काय आव्हाने आली आणि आता त्याच्यावर सोल्युशन्स किंवा त्याच्यावर मार्ग काय आहे इथून पुढे, अशा पद्धतीचा प्रश्न युपीएससी विचारते. मग हा झाला आपला रेफरन्स पॉइंट. ओके, एमपीएससीनं पॅटर्न चेंज करून युपीएससी सारखा केलाय, याचाच अर्थ असा आपण लावू शकतो की बाबा येणारा जो प्रश्न आहे तो पण युपीएससीच्या लाईन्सवरच असेल. मग आता आपण जे संचित केलेलं नॉलेज आहे, आपल्याकडे जे आजपर्यंत अवेलेबल नॉलेज आहे, त्याच्यावरून या प्रश्नाचं उत्तर काढता येतं का. ओके, आपण बघितलं गरिबी म्हणजे काय, गरिबीची डेफिनेशन आपण ऑलरेडी केलेली असते पाठ, जशीच तशी ती डेफिनेशन आपण तिथं लिहू शकतो की नाही, बरोबर. त्याच्यानंतर भारतामध्ये गरिबी कशी ठरवली जाते हे पण आपल्याला लिहावं लागतं तिथं. फक्त गरिबी म्हणजे काय म्हटलं की गरिबीची डेफिनेशन आणि भारतामध्ये दारिद्र्य रेषेचा आधार घेतला जातो गरिबांची पॉप्युलेशन ठरवण्यासाठी, किती % पॉप्युलेशन गरीब आहे, नाही कशासाठी, सरकारी जे उपक्रम असतात त्या उपक्रमांमध्ये बेनिफिशियरीज जे गरीब आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करण्यासाठी आपण ही दारिद्र्य रेषा ठरवत असतो. एक लाईन ठरवायची, त्याच्या खालचे सगळे गरीब, त्याच्या वरचे गरीब नाही. ओके, समजतंय. मग हे झालं आपलं त्या क्वेश्चनचं इंट्रोडक्शन. या गोष्टी आपल्याला ऑलरेडी माहित होत्या, बरोबर. फक्त अप्रोच आता बदलायचा आहे. एवढे दिवस आपण आयोगच प्रश्न देत होता, आयोगच उत्तर देत होता. आता आपल्याला आयोगानं प्रश्न विचारणार आहेत, आपल्याला ते उत्तर तिथं आपल्या भाषेमध्ये लिहायचं आहे. मग ही एक कला आहे. ऑलरेडी नॉलेज तुमच्याकडे आहे, ते नॉलेज फक्त पेपरवर उतरवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, हे डोक्यात घ्या. क्लिअर. मग त्याच्या पुढची आव्हानं काय आहेत. आता ही जी तेंडुलकर समितीचा आपण अभ्यास केला, तेंडुलकर समितीच्या रिकमेंडेशन्स मध्ये ही आव्हानं डिस्कस केलेली असतात, आपण ती वाचलेली असतात. ओके, तुम्ही जर व्यवस्थितरित्या तेंडुलकर कमिटीचा जर अहवाल वाचला असेल किंवा तेंडुलकर कमिटी विषयी जर काही गोष्टी वाचल्या असतील तर तुम्हाला ही आव्हानं तिथं आयडेंटिफाय होऊन जातात, कारण त्यांनी तीच डिस्कस केलेली असतात आणि या आव्हानांचा आधार घेऊन त्यांनी ती दारिद्र्य रेषा ठरवलेली असते. समजते सर्वांना. म्हणजे आपण ते ऑलरेडी केलेलं आहे, ते फक्त आपल्याला आता इथं लिहायचं आहे. ज्यांनी त्या गोष्टीचा व्यवस्थित अभ्यास केलेला आहे ना, म्हणजे तुमच्याकडे जे पुस्तक असेल त्याच्यामध्ये तुम्ही वाचलं असेल ना, तर या गोष्टी तुम्हाला लगेच क्लिक होतील बघा. क्लिअर. आणि इथून पुढचा मार्ग काय, बरोबर. त्यांनी रेकमेंडेशन दिलेले असतात, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, XYZ गोष्टी. आपलं नॉलेज आपण ऑलरेडी ते गेन केलेलं आहे, ते फक्त लिहायचंय आपल्याला आता इथं. त्यामुळे घाबरून जाऊ नका. मी ह्या गोष्टीसाठी म्हटलं होतं की बाबा हा जो बदल आहे, हा बदल एका दृष्टीनं सोपा झालेला आहे. आजचा जर मेन्सचा पेपर घेऊन बघितला आपण तर मेन्सला येणाऱ्या प्रश्नाला लिमिट नाहीये, ते कितीही डीप जाऊ शकतात. सब्जेक्टिव्हच्या बाबतीत तेवढं डीप ते पहिली 3-4 वर्ष तर जाणार नाहीयेत. वरवरचेच प्रश्न फक्त ते विचारणार आहेत. गरिबी काय आहे, भारतासमोरील किंवा महाराष्ट्रासमोरील आव्हाने सांगा आणि त्याचं सोल्युशन सांगा, असाच प्रश्न येणार आहे. कोणताही नवीन सिलेबस आल्यानंतर पहिल्यांदा ते फक्त प्रत्येक पॉइंटला टच करत जातात. एमपीएससीचे जुने पेपर काढून बघा, 2013 सालपासूनचे ते प्रश्न आणि आजचे प्रश्न याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. फरक असण्याचं कारण काय, तो जो डीपनेस असतो
डेप्थ जी असते प्रत्येक एक्झामची, ही डेप्थ वर्षानुवर्षे वाढत गेलेली आपल्याला दिसते. आता तर ही सुरुवात आहे. इथं आपल्याला फक्त 40% मार्क पाडायचे, 60% मार्क नाहीत पडायचे. रिटर्नला 40% आपण कॉलेजमध्ये कसे पाडलेले आहेत, कसे पाडतो आपण, सगळे प्रश्न अटेम्प्ट केले, एक मॉडरेट आन्सर जरी लिहिता आला आपल्याला आणि सगळे प्रश्न अटेम्प्ट झाले तरी सुद्धा तुम्हाला 40% मार्क पडणार आहेत. हे थोडंसं डोक्यात घ्या. येते लक्षात? त्याच्यामुळं हा बदल थोडासा सोपा आहे कम्पॅरेटिव्हली. हे मुद्दे अशा पद्धतीनं एकमेकांना ओव्हरलॅप होतात. आपण जो अभ्यास केलेला आहे आणि युपीएससी मध्ये ज्या गोष्टी आहेत, हे मुद्दे एकमेकांना अशा पद्धतीनं ओव्हरलॅप होतो, याचाच फायदा होतो. माझं स्वतःच एक्झाम्पल सांगतो मी पहिल्यांदा एमपीएससी मेन्स कंटिन्यू 2-3 वर्ष देत होतो. 2-3 वर्ष माझे इंटरव्ह्यूचे कॉल सुद्धा आले होते. म्हणजे मी मेन्स क्वालिफाय झालो होतो. ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास म्हणजे माझा अभ्यासाचा कल ऑब्जेक्टिव्हच्या दिशेनं होता. त्याच्यानंतर मी युपीएससी वर शिफ्ट झालो. ओके, हे ट्रान्झिशन मी केलं 6 महिन्यांमध्ये. माझा अभ्यास 2-3 वर्षाचा चांगला असल्यामुळं हे 6 महिन्यामध्ये मला ट्रान्झिशन करता आलं आणि तिथून पुढे मी युपीएससी सुद्धा इंटरव्ह्यू दिलेत. म्हणजे युपीएससीच्या मेन्स सुद्धा मी क्वालिफाय झालेलो आहे. समजते सांगण्याचा उद्देश काय इथं? मी स्वतः हे ट्रान्झिशन अनुभवलेलं आहे. हे ट्रान्झिशन तितकं अवघड नाही, जर तुम्ही करण्याच्या मेंटॅलिटीनं जर उतरत असाल तरच. मी जर म्हणजे तो बदल ऍक्सेप्ट करण्याच्या मेंटॅलिटीनं जर मी उतरलो नसतो तर 6 महिने काय 6 वर्ष सुद्धा मला हा बदल ट्रान्झिशन करता आला नसता. पण मी ते एक मेंटली प्रिपेअर करूनच उतरलो. 6 महिन्यामध्ये हे ट्रान्झिशन मला करता आलं आणि त्याच वर्षी मी पहिला इंटरव्ह्यू सुद्धा दिला युपीएससीचा. समजते? नॉलेज वाया जात नाही. आपल्याकडे आजच्या स्टेजला फक्त लिखाणाची कला नाहीये, हे लक्षात घ्या. ज्यांनी प्रॉपर एमपीएससी केलेली आहे त्यांच्यासाठी, की बाबा आजपर्यंत आपण ऑब्जेक्टिव्ह करत होतो त्यामुळे प्रॉपर लिखाणाची कला आपल्याला अवगत नाहीये आणि आता फक्त ती कला आपल्याला अवगत करायची आहे. ते स्किल, रायटिंगचं जे स्किल आहे ते रायटिंगचं स्किल फक्त आपल्याला डेव्हलप करायचंय या सगळ्यामध्ये, हे लक्षात घ्या. आणि कोणतेही स्किल जे आहे हे फक्त प्रॅक्टिसनं येतं, वाचून येत नाही. त्याच्यामुळे ही परीक्षा किचकट आहे. समजते तुम्हाला? पेपर ऍड झाले, साहजिक आहेत, पेपर ऍड होणारच होते. ऑप्शनलचे पेपर ऍड झाले, त्यानंतर इथिक्सचा पेपर ऍड झाला. ओके, 2 मिनिटं त्या गोष्टी बाजूला ठेवा. जे आहे म्हणजे जे आत्ता अस्तित्वात होतं आणि जे अस्तित्वात येणार आहे या दोन्हीचं कंपॅरिझन केलं तर आपल्याला फक्त आज तुमच्याकडे हे स्किल नाहीये, लिहायचं कसं हे स्किल नाहीये आणि हे स्किल डेव्हलप होतं. समजते तुम्हाला? काही जणांचं 1 महिन्यात होईल, काही जणांचं 4 महिन्यात होईल. आपल्याकडे बरेच दिवस आहेत इथून पुढे. घाबरून जायचं नाही आणि स्किल डेव्हलप होतं. आणि आपल्याकडे ते स्किल आहे. आपण ग्रॅज्युएशन मध्ये लिहिलेलं आहे, आपण मराठी इंग्लिशच्या पेपरमध्ये ते केलेलं आहे. ठीक आहे, तिथला जो निबंध आहे तो काहीतरी डोकं लावूनच आपण लिहितो. त्यामुळं नॉट नेसेसरी की आपली सुरुवात 0 पासून होईल. ओके, मग आता हे स्किल डेव्हलप कसं करायचं? जसा जसा तुम्ही अभ्यास करचाल तसं तसं तुमच्या लक्षात येईल की बाबा थोडंसं आन्सर रायटिंग कडे आपल्याला फोकस करावा लागेल. मग डेली बेसिसवर अर्धा तास 1 तास आन्सर रायटिंग जरी तुम्ही केली तरी सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला सगळे प्रश्न टॅकल करता येतील. माझ्या ट्रान्झिशन मध्ये माझा एमपीएससीचा फॅक्च्युअल अभ्यास जो होता त्या फॅक्च्युअल अभ्यासाचा फायदा मला उत्तर लिखाणामध्ये खूप चांगला झाला आणि त्यामुळे मला चांगले मार्क आले. हे लक्षात घ्या. ज्यानं प्रॉपर पहिल्या दिवसापासून युपीएससी केलेली आहे त्याचं आणि एमपीएससी वाल्या एखाद्या विद्यार्थ्याचं जर कम्पेअर केलं, अभ्यासाचं कंपॅरिझन जर केलं तर फॅक्च्युअल बेस जो आहे ना तो स्ट्रॉंग एमपीएससी वाल्याचा असतो. ओके, कारण त्या पद्धतीचे आपले पेपर असायचे आणि फॅक्च्युअल बेस स्ट्रॉंग असल्यानंतर ते लिखाणाचं स्किल डेव्हलप करणं सोपं जातं. आपलं जे उत्तर आपण लिहिणार आहे ना ते उत्तर खूप दर्जाचं होतं. त्याचा दर्जा किंवा त्याची क्वालिटी जी आहे ना ती क्वालिटी भयानक असते.
तुम्ही इमॅजिन सुद्धा करू शकणार नाही. ज्यावेळेस तुम्ही या फेज मधून जाचाल, या प्रिपरेशनच्या किंवा या ट्रान्झिशनच्या फेज मधून जाचाल, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की अरे हे खूप म्हणजे बरं झालं मी एमपीएससी केले एवढे दिवस, बरं झालं मी फॅक्च्युअल गोष्टी केलेल्या आहेत, आता त्याचा मला फायदा इकडं होतो. ओके, गरिबी म्हणजे काय डेफिनेशन आपण पाठ केलेली असते, आहे जशीच तशी तिथं लिहून टाकायची. आव्हाने काय, तेंडुलकर समितीनुसार ही 4 आव्हाने आहेत, आपण ऑलरेडी वाचलेलं असतं, तेच तिथे जाऊन लिहायचंय. ज्याने तेंडुलकर समितीच वाचली नाही त्याला काय माहित असणार आहे तेंडुलकर समिती काय, आणि तो उत्तर काय लिहिणार. आव्हाने काहीतरी त्याची मग सुपरफिशियल आव्हाने होऊन जातात की बाबा गव्हर्नमेंट पॉलिसी व्यवस्थित डिझाईन नाहीत केल्या, पैसे कमी, म्हणजे गव्हर्नमेंट फंडिंग खूप कमी आहे, बरोबर. मी ठरलेली जी उत्तर आहेत, घिसीपिटी उत्तर, एक इकॉनॉमिक अँगल पाहिजे, एक पॉलिटिकल अँगल पाहिजे, की बाबा पॉलिटिकल विलच नव्हती, हे घिसीपिटी उत्तर आहेत. इथं तुमचा बेस चांगले असल्यामुळं खूप स्पेसिफिक उत्तरं येणार आहेत, हे लक्षात घ्या. आणि याचा फायदा तुम्हाला तिथं होणार आहे. तुमची उत्तरं खूप क्वालिटीची, खूप ऍक्युरेट होणार आहे. समजतंय? पुढं उत्पन्न, दारिद्र्य, रोजगार यांचा परस्पर संबंध, त्यानंतर वितरण व सामाजिक न्यायाची व्यवस्था, भारतातील सामाजिक सुरक्षा उपक्रम. ओके, याचा अभ्यास आपण केलेला आहे. आणि तिकडे आहे सर्वसमावेशक वाढ आणि त्याच्यामध्ये येत असणारे आव्हान. सिलेबस एकमेकांवर मॅचच होत येतो. पुढं सार्वजनिक वित्त आयोगाचा आवडता टॉपिक. आपली इकॉनॉमिक्सची सुरुवात सुद्धा आपण पब्लिक फायनान्स किंवा सार्वजनिक वित्तापासूनच करत असतो. ओके, जीडीपी जीएनपी शिकून घेतल्यानंतर हा महत्वाचा दुसरा टॉपिक सार्वजनिक वित्त. याच्यामध्ये कशा कशाचा अभ्यास केलेला आहे आपण, आठवते? राजकोषीय तूट बघितली, फिस्कल डेफिसिट आपण त्याला म्हणतो, बाकी वेगवेगळ्या प्रकारचे डेफिसिट आपण याच्यामध्ये पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर राजकोषीय धोरण आपण याच्यामध्ये बघितलं. राजकोषीय धोरण म्हणजे कोणाचं धोरण असतं, काय असतं, या गोष्टी तुम्ही केलेल्या आहेत बघा. तुम्हाला या गोष्टींची एक चांगली आयडिया आहे, बरोबर. सरकारचे वित्तीय धोरण म्हणजे राजकोषीय धोरण, कळते? रिलेव्हन्स लागतोय तुम्हाला. आणि आता मी जो क्वेश्चन एक्सप्लेन केला तर त्याच पद्धतीने इथं प्रश्न आहे की बाबा वर्षानुवर्ष फिस्कल डेफिसिट का वाढत चाललेला आहे आणि ते कमी करायचं असेल तर सरकारचं उपाययोजना काय आहे. ओके, अजून एक क्वेश्चन सांगतो म्हणजे तुम्हाला एक बेसिक आयडिया येईल की आपण केलेलं जे आहे ते आपल्याला कसं इम्प्लिमेंट करता येतं. राजकोषीय तूट वाढत का चाललेली आहे, याच्यावर सरकारी उपाययोजना काय आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीचा एखादा प्रश्न येऊ शकतो, युपीएससीने विचारला. मग आता राजकोषीय तूट काय आहे आपण डेफिनेशन पाठ केलेले आहे. एमपीएससी करणाऱ्या व्यक्तीला या डेफिनेशन पाठच असतात. ठीक आहे, मी स्वतः केलंय, मला माहिती. आपलं उत्तराची सुरुवात आपण मस्त फर्स्ट क्लास पैकी पाठ केलेली डेफिनेशन जे आहे ती डेफिनेशन करून आपण उत्तराची सुरुवात करतो. गेल्या काही वर्षामध्ये तो वाढत चाललेला आहे. वाढत जाण्याची कारण सुद्धा आपण कुठेतरी वाचलेली असतात सर्वे मध्ये वगैरे, ते लिहायचं. मग आता सरकारच्या उपाययोजना काय, सरकारच्या उपाययोजना काय फिस्कल डेफिसिट कमी करण्याच्या. एक तर राजकोषीय जे धोरण आहे, राजकोषीय धोरणामध्ये खर्च कमी केला जातो सरकारपासून. माहित होतं का नाही तुम्हाला? मी उत्तर सांगतोय, त्या उत्तरामधले पॉइंट्स तुम्हाला माहित होते का नाही फक्त एवढं मला म्हणजे अंडरस्टँड करून घ्या. सरकारी उपाययोजना काय, आपली जी फिस्कल पॉलिसी आहे त्या फिस्कल पॉलिसीमध्ये सरकारकडून जो खर्च केला जातो तो खर्च कमी केला जातो. एक्सपेंडिचर जे आहे ते एक्सपेंडिचर कमी केलं जातं, बरोबर. महसुली खर्च जो आहे तो कमी केला जातो. भांडवली खर्च एक वेळ वाढवू शकतो आपण. त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा काय, FRBM ऍक्ट आहे. FRBM कायदा, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ऍक्ट, आठवत आहे का? लागला रेफरन्स. FRBM चा रेफरन्स आपल्याला तिथं द्यायचा आहे की बाबा सरकारनं
अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे. या कायद्यामध्ये सांगितलेलं आहे की बाबा या वर्षाची फिस्कल डिफिसिट एवढे टक्केच पाहिजे आणि ते सरकारवर बंधन आहे. जर सरकारनं ते बंधन फॉलो नाही केलं तर त्यांना पार्लमेंटमध्ये उत्तर द्यावी लागतात. त्यांचं एक रिटर्न स्टेटमेंट सुद्धा तिथं द्यावं लागतं. क्लिअर होतं तुम्हाला? या गोष्टी तुम्हाला माहितच होत्या, आपण अभ्यास केलेला आहे या गोष्टींचा. तेच इथं लिहायचंय, समजतंय? आणि तुम्हाला हे खूप स्पेसिफिकली लिहिता येईल. हा कायदा कोणत्या वर्षी आलं, त्याच्या वेळेस किती टक्के सांगितलं होतं, मग याच्यामध्ये रिव्ह्यू कोणत्या वर्षी झाला, ते किती टक्के त्यांनी सांगितलेलं आहे, मग आत्ताचं लिमिट कधीपर्यंत करायचं, या गोष्टी आपण वाचलेल्या आहेत. त्या गोष्टी आठवेल तसं तर फक्त लिहून काढायच्या. फक्त लिहायचंय आपल्याला. आपल्याकडे नॉलेज आहे आणि ते नॉलेज फक्त आता इथं लिहायचंय आणि आपल्याला येत्या 1.5 वर्षामध्ये फक्त त्याचीच प्रॅक्टिस करायची आहे. हे लक्षात घ्या. कम्पॅरेटिव्हली युपीएससीचा पेपर 2 आणि पेपर 3 हे जे 2 पेपर आहेत, पॉलिटीचा आणि इकॉनॉमिक्सचा, हे पेपर्स कम्पॅरेटिव्हली 1 आणि 4च्या तुलनेमध्ये सोपे आहेत. सोपे असण्याचं कारण आपलं नॉलेज खूप चांगलं आहे. लक्ष्मीकांतचं जे इंडियन पॉलिटीचं पुस्तक आहे ते आपलं तोंडपाठ असतंय, एमपीएससी मेन्स ज्यांनी केले ते. ओके. आणि कोळंबे सरांचं इकॉनॉमिक्सचं पुस्तक आपलं तोंडपाठ असतंय. मग हे आपलं स्ट्रक्चर तर ऑलरेडी तयार आहे. आपल्याला फक्त ते तिथं लिहायचंय. आता रेफरन्स करंटच्या न्यूज असतात पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये. युपीएससीचा पॅटर्न जर बघितला तर करंटच्या न्यूज सगळ्या तिथं त्यांनी विचारलेल्या असतात आणि त्याच्यावर आपली मतं लिहायची असतात तिथं. आणि ती मतं आपण कशी डेव्हलप करायची ते पुढे मी तुम्हाला सांगते. स्ट्रक्चर तुमच्याकडे ऑलरेडी आहे, समजते? तुम्ही निम्म्यापेक्षा जास्त तुमचा अभ्यास ऑलरेडी झालेला आहे. आता वाढीव जे एफर्ट्स घ्यायचे ते फक्त या रिटर्नच्या स्किलसाठी घ्यायचे आहेत. हे लक्षात घ्या. हे तुम्हाला क्लिअर झालं? पुढं आर्थिक सुधारणा, त्यांची पार्श्वभूमी काय होती, संकल्पना काय आहे, अर्थ काय आहे, व्याप्ती, मर्यादा आणि सरकारी धोरण कसे आहे. एमपीएससी मध्ये या गोष्टींचं इन्क्लुजन आहे. तिकडे काय म्हटलं त्यांनी, आर्थिक सुधारणांचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम, त्यामुळे औद्योगिक धोरणामध्ये झालेले बदल आणि त्याचा झालेला औद्योगिक वाढीवरचा परिणाम. ओके. कॉन्सेप्ट, त्याचं ऍप्लिकेशन. आर्थिक सुधारणा काय होत्या, कधी झाल्या, नेमकं काय करण्यात आलं, कोणते कोणते नवीन कायदे आले, कोणते कोणते रेग्युलेशन्स काढण्यात आले, कोणते कोणत्या नवीन गोष्टी आपण ऍक्सेप्ट केल्या, या गोष्टी आपण सगळ्या केलेल्या आहेत मेन्स मध्ये. त्याचं फक्त ऍप्लिकेशन तिथं करायचं. येते लक्षात? पुढं पायाभूत सुविधा दोन्हीकडे आहेत. ज्या काही आपल्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज आहेत, पायाभूत सुविधा आपण त्याला म्हणतो, त्या दोन्हीकडे सेम आहेत बघा. ऊर्जा असतील, बंदरं असतील, रस्ते, रेल्वे, विमानतळ. एमपीएससीचा सिलेबस खूप एक्झॉस्टिव्ह आहे, खूप मोठा सिलेबस आहे एमपीएससी मेन्सचा आत्ताचा, जो आता जुना सिलेबस आपण त्याला म्हणतो. हा खूप एक्झॉस्टिव्ह सिलेबस आहे. याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी आहेत आणि आपण त्या करणार आहोत, केल्या आहेत. त्याच गोष्टी इकडं पण आहे. ओके. युपीएससी एवढ्या डिटेलिंग मध्ये जात नाही, वरवरच ते विचारते. आपले रिटर्नचे पेपर सुद्धा अशाच स्वरूपामध्ये येणार. त्यामुळं एकंदरीत अभ्यासाचं एका विषयाची जी डेप्थ आहे, पर्टिक्युलर सब्जेक्टची जी डेप्थ आहे अभ्यासाची, ती डेप्थ थोडीशी कमी झालेली आपल्याला दिसते. फक्त आता कव्हरेज वाढलेला आहे. ओके. नवीन 2-3 विषय ऍड झाले. हा बदल आहे. हे बदल थोडासा अंडरस्टँड करून घ्या. पुढं आता दोन्हीकडे मिसमॅच असणार आहे. म्हणजे युपीएससी मध्ये इन्व्हेस्टमेंट मॉडेल हा टॉपिक आहे. इन्व्हेस्टमेंट मॉडेल्स, कोणत्या कोणत्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट केली जाते इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये वगैरे. आणि एमपीएससी मध्ये हे 2-3 पॉईंट जे आहेत ते वेगळे आहेत. ते युपीएससी मध्ये डिरेक्टली त्यांनी सांगितलेलं नाही. त्यातला पहिला कोणता, मुद्रा आणि पैसा. ओके. सिलेबस बघा लगेच लक्षात येईल. क्वांटिटी थेअरी ऑफ मनी असेल, त्यानंतर वेलॉसिटी असेल, या गोष्टी याच्यामध्ये. आंतरराष्ट्रीय व्यापार व भांडवल चळवळ, त्यानंतर सहकार. या गोष्टी युपीएससीच्या सिलेबस मध्ये एक्सप्लिसिटली मेन्शन नाहीत केलं. ओके. एमपीएससी मध्ये
माझा असा गेस आहे की हे मुद्दे असे राहतील. सहकार चळवळ एमपीएससी मध्ये राहील. आपल्या नवीन सिलेबस मध्ये सहकारचा काही ना काहीतरी रेफरन्स राहील. कशामुळं? महाराष्ट्रामधली सहकार चळवळ ही खूप चांगली डेव्हलप झालेली होती. ओके. आणि बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं त्या सहकार चळवळीकडे आहेत. त्यामुळं शासनाकडनं थोडंसं प्रायोरिटी दिली जाते सहकार चळवळीला. त्यामुळं आयोगाने इन्क्लूड केलं होतं जुन्या सिलेबसमध्ये आणि हे कॅरी फॉरवर्ड होण्याची शक्यता जास्त आहे. क्लिअर? ऍग्रिकल्चरचा पोर्शन. ऍग्रिकल्चरमध्ये युपीएससी मेन्सला महत्वाची पिके ते टॉपिक मध्ये दिलेलं आहे. पीक पद्धती किंवा याला आपण क्रॉपिंग पॅटर्न म्हणतो. पीक पद्धती, त्यानंतर जलसिंचनाचे प्रकार, शेतीमालाची वाहतूक आणि त्याचं विपणन. विपणन म्हणजे काय? मार्केटिंग. आणि शेतीमध्ये ई टेक्नॉलॉजीचे महत्व. हे युपीएससी मध्ये. एमपीएससी मध्ये त्याच्या समकक्ष काय आहे? पेपर 1 मधलं कृषी परिसंस्था असेल, मृदा असेल, जलव्यवस्थापन असेल. ठीक आहे, ओव्हरलॅप होत आहे. त्यानंतर राष्ट्रीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषीचे महत्व, हा महत्वाचा मुद्दा. ओके. कृषीचा अभ्यास आपण कशासाठी करायचा? काय कारण आहे? इकॉनॉमिक्सच्या पेपरमध्ये कृषीचा अभ्यास का करायचा? ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स हा एक वेगळा टॉपिक आहे. तो त्यांनी काय इन्क्लूड केलेला आहे? आपली इकॉनॉमी जी आहे त्याच्यामध्ये आपली जी लेबर फोर्स आहे त्या लेबर फोर्समध्ये किती टक्के लोक आजही प्रायमरी सेक्टरवर अवलंबून आहेत? प्रायमरी सेक्टरमध्ये कशाचा समावेश होतो? कृषीचा. ओके. ओव्हरऑल जीडीपी मध्ये जरी कृषीचं कॉन्ट्रीब्युशन कमी असेल तरी ओव्हरऑल लेबर फोर्समध्ये, कामगार वर्गामध्ये कृषीचं कॉन्ट्रीब्युशन आजही सगळ्यात जास्त आहे. हे लक्षात घ्या. समजते? त्याच्यामुळे आपल्याला कृषीचा अभ्यास करायचा आहे. त्याच्यामुळे ती आव्हानं दोन्ही साईडला आहेत. दोन्ही एमपीएससी च्या सिलेबस मध्ये पण आहेत आणि युपीएससीच्या सिलेबस मध्ये पण आहेत. हे लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा मुद्दा ग्रामीण कर्जबाजारीपणा आणि कृषी पतपुरवठा. ओके. हे पुन्हा आपण पुढच्या स्लाइड मध्ये पण घेणारच आहोत. मग आता युपीएससी मध्ये काय काय त्यांनी इन्क्लूड केलेलं आहे? सबसिडी आणि त्याची आव्हाने. ओके. सबसिडी कशा कशावर दिली जाते? ऍग्रिकल्चर मध्ये सबसिडी कशा कशावर दिली जाते? खतांवर दिली जाते, बी बियाणांवर दिली जाते. बरोबर. मग ती कशा पद्धतीने दिली जाते आणि त्याची आव्हानं काय आहेत? देणं योग्य आहे, अयोग्य आहे, योग्य कसं आहे, अयोग्य कसं आहे, हे फक्त ती लोक आपल्याला विचारतात. त्यानंतर किमान आधारभूत किंमत. ओके. पंजाबमध्ये जे खूप मोठं आंदोलन झालं होतं, पंजाबची विधानसभेचं इलेक्शन होण्याआधी, बरोबर, दिल्लीला जाणारे रस्ते सगळ्या शेतकऱ्यांनी पॅक केले होते बघा. ओके. मागच्या काळामध्ये आंदोलन झालं होतं, ते एमएसपी वरनं झालं होतं. ते 2 कृषी कायदे आले त्याच्यावरनं झालं होतं. त्याच्यामध्ये हे खूप मोठी मागणी होती एमएसपीची. समजते तुम्हाला? याच गोष्टी इकडं सुद्धा आहेत. एमएसपी इकडं सुद्धा आहे. विचारतात ते. बरोबर. एमएसपी म्हणजे काय? किमान आधारभूत किंमत म्हणजे काय? किती पिकांना दिली जाते? कोण देतं? कोण ठरवतं? या गोष्टी आपल्याला माहित आहेत सगळं. बरोबर. मग आता आपल्याला करायचं काय? ते दिले जात आहे ते योग्य का अयोग्य आहे याचा फक्त आपल्याला विचार करायचा. मग आता हे तुम्हाला कुठून कळणार? न्यूजपेपर रोजच्या रोज जरी वाचला ना आपण कंटिन्यू, तरी सुद्धा तुम्हाला कळतात गोष्टी की हे देणं योग्य आहे का अयोग्य आहे. समजते? रिटर्न मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा. रिटर्न मध्ये एक्सपेक्टेड काय आहे? तुम्हाला दिलेली जी XYZ गोष्ट आहे, तुम्हाला सांगितलेला, तुम्हाला विचारलेला XYZ कॉन्सेप्ट काय आहे? ठीक आहे. त्या कॉन्सेप्ट, तो जो कॉन्सेप्ट आहे विचारलेला, तो योग्य की अयोग्य, हे डिसिजन मेकिंग फक्त तिथं चेक केलं जातं. आणि हे डिसिजन मेकिंग आपल्याला डेव्हलप करायचं. आणि हे कसं डेव्हलप होतं? रोजच्या रोज बातम्या वाचा. 4 दिवस तुम्ही अख्खा न्यूजपेपर नीट वाचला ना, शांत डोक्याने समजून घेऊन, तरी सुद्धा यातले निम्मे प्रश्न तुम्हाला असे समजून जातील. तेवढं डोकं आपलं असतं, तेवढी हुशारी आपल्याकडे असते. आपण अभ्यास करतो याचा अर्थ तेवढी हुशारी आहे म्हणूनच आपण हा डिसिजन घेतला कॉम्पिटिटिव्ह करण्याचा. फक्त अभ्यासाचं जे आपलं पर्स्पेक्टिव्ह आहे ते पर्स्पेक्टिव्ह चेंज करायचं, अभ्यासाची स्टाईल थोडीशी चेंज करायची आपल्याला.
हे लक्षात घ्या. कृषी विषयक जमीन विषयक सुधारणा दोन्ही बाजूला आहेत. इथं जमीन विषयक सुधारणाचा आपण स्ट्रक्चरल किंवा फॅक्च्युअल पार्ट आपण बघितला होता. काय होत्या, कशा होत्या, 1 2 3 4 बरोबर, 4 सुधारणा होत्या. मग त्या कशा कशा कोणत्या वर्षी आल्या, काय होत्या, कोणत्या राज्यांनी आणल्या, कशा आणल्या, पीएम कोण होते, सीएम कोण होते, या सगळ्या गोष्टी आपण एमपीएससी मध्ये अभ्यासलेल्या आहेत. युपीएससी मध्ये प्रश्न कसा विचारला जातो याच्यावर, हे जे केलं हे एकतर योग्य होतं की अयोग्य होतं, हे जे केलं ते योग्य जर असेल तर ते फेल का झालं, आणि तिसरं जिथं फेल नाही झालं तिथं ते सक्सेसफुल का झालं. प्रश्न कळला. जमीन विषयक ज्या सुधारणा आहेत, लँड रिफॉर्म्स आपण जे म्हणतो इंग्लिशमध्ये, लँड रिफॉर्म्स जे केले गेले ते योग्य होते की अयोग्य होते. ओके. दुसरा प्रश्न, जर ते योग्य असतील तर त्याच्यामध्ये फेल्युअर्स का आले. ओके. बऱ्याचशा ठिकाणी या जमीन सुधारणा ज्या आहेत त्या फसल्या. तिसरा प्रश्न, हे जर योग्य असेल तर काही ठिकाणी ते सक्सेसफुल पण झालंय, मग ते होण्याचं कारण काय. आता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. ठीक आहे, तुम्ही अभ्यास केलेला आहेत या सगळ्या गोष्टी. आपल्या जी प्रचलित पुस्तक आहेत त्या पुस्तकांमध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ज्यांनी सिरियसली अभ्यास केला ना त्यांना या सगळ्या गोष्टींचा लगेच लिंक लागेल. समजतंय. याच गोष्टी इथे लिहायच्यात आपल्याला. फक्त आजपर्यंत टिक मार्क करत होतो ते लिहायचंय. मी सांगतोय तुम्हाला की हा जो झालेला बदल आहे, हा बदल आपल्या फायद्यासाठी कसा करून घ्यायचा हे आपण जर मेंटली ठरवलं ना करायचं आहे तरच तो होणार आहे. हे लक्षात घ्या. अन्न सुरक्षा दोन्ही बाजूला आहे. फूड सिक्युरिटी आपण म्हणतो, फूड सिक्युरिटी ऍक्ट आपण बघितला आहे. त्याच्यामध्ये कुणाला किती टक्के दिलं जाईल, भारतामधली किती टक्के पॉप्युलेशन आपण कव्हर करणार आहोत, कोणत्या वर्षी आला, कोणत्या गव्हर्नमेंटने आणला, किती रुपये किलोने आपण ते अन्नधान्य प्रोव्हाइड करतोय, या सगळ्या गोष्टी तुम्ही अभ्यास केलेला आहे. त्याच इथे लिहायच्या. प्रश्न आला ना, म्हणजे फूड सिक्युरिटीवर जर क्वेश्चन आला तर क्वेश्चनचे 2 पार्ट असतात बघा. युपीएससी आन्सर रायटिंग मध्ये क्वेश्चनचे 2 पार्ट असतात. पहिला पार्ट असतो स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल पार्ट आपण त्याला म्हणतो. आणि दुसरा पार्ट असतो अनालिटिकल. प्रत्येक उत्तरामध्ये या 2 गोष्टी अपेक्षित असतात. ठीक आहे. हा जो स्ट्रक्चरल पार्ट आहे ना, हा स्ट्रक्चरल पार्ट आपल्या लिखाणात येण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. कोणत्या वर्षी आला, कोणी आणला, कधी आणला, कसा होता, काय होतं, या सगळ्या गोष्टी त्या स्ट्रक्चरल पार्ट मध्ये येतात. सगळ्या ज्या काही फॅक्ट्स असतील या सगळ्या फॅक्ट्स याच्यामध्ये येतात. आणि दुसरा पार्ट असतो अनालिटिकल. आता या फॅक्ट्स आपण केलेल्या आहेत, प्रिलिम साठी आपण करणार आहोत. ओके. दुसरा पार्ट अनालिटिकल. हा कसा यायचा आहे. आता या गोष्टीला आपलं प्रिपरेशन अजून तरी नाही. बऱ्याच लोकांचं असेल, बऱ्याच लोकांचं नसेल. मग हे करण्यासाठी आपण काय करणार आहोत, आपण वाचणार आहोत न्यूजपेपर, वर्तमानपत्रे. बरोबर. वर्तमानपत्रे आपल्याला इथं वाचायची आहेत. क्लिअर होते. त्याच्यामध्ये जे काही संपादकीय असेल ते संपादकीय जरी वाचलं तरी आपल्याला लक्षात येतं की गव्हर्नमेंटची एखादी पॉलिसी असेल तर ती पॉलिसी योग्य की अयोग्य, योग्य असेल तर कशी योग्य, अयोग्य असेल तर कशी अयोग्य. ओके. मग आता आपल्याकडून अपेक्षा काय आहेत, परीक्षार्थींकडून काय अपेक्षा आहेत आयोगाच्या किंवा एकूणच या बदललेल्या पॅटर्नच्या. काय, पहिली गोष्ट, आपल्याला सगळ्या गोष्टी सगळ्या घटकांचं नॉलेज किंवा ज्ञान असणं आवश्यक आहे. स्ट्रक्चरल पार्ट मी आत्ताच सांगितलं, हे ज्ञान असणं आवश्यक आहे. नॉलेज. आजपर्यंत ऑब्जेक्टिव्ह एक्झामचा जर विचार केला, आपल्या जुन्या पॅटर्नचा जर विचार केला
तर आपण इथपर्यंत तर मजल मारलेली आहे, आपण इथपर्यंत पोहोचलेलो आहोत. ओके, ज्यांनी अभ्यास नाही केला, जे याच वर्षी सुरू करणार आहेत, अशांसाठी सुद्धा हे महत्वाचं आहे की नॉलेज हे आपल्याला घ्यावंच लागणार आहे. ओके, तुम्ही आज सुरू केलं असेल तर तुम्हाला ते घ्यावंच लागणार आहे. एखाद्यानं 2 वर्ष पूर्वी सुरू केलं असेल तर त्याला थोडासा ऍडव्हान्टेज तुमच्यापेक्षा मिळणार आहे नॉलेजचा. समजते? दुसरी गोष्ट, आता एक्सपेक्टेड काय आहे आपल्याकडून? जे काही आपण नॉलेज गेन केलेलं आहे, जे काही साठवलेलं ज्ञान आहे, ते ज्ञान आता लिहिण्याचं कौशल्य आपल्याला आणायचं आहे. या लिहिण्याच्या कौशल्यासाठी नवीन तयारी करणारा किंवा जुनी तयारी करणारा, हे दोघं आता एकाच लेवलला आहेत आज, हे लक्षात घ्या. दोन्हीचे फायदे तोटे आहेत. ओके, जो नवीन तयारी करणार आहे, जो जुनी तयारी करणार आहे, या दोघं एका लेवल प्लेइंग फील्डला आज आलेले आहे. सिलेबस चेंज झाल्यानंतर या गोष्टी घडतात, त्यामुळे लय मनाला वाईट वाटून घेऊ नका आणि सेल्फ पिटी मध्ये इथून पुढचे 4-5 महिने घालवू नका, हे लक्षात घ्या. लवकरात लवकर मनाची तयारी करा, कामाला लागा. समजते? वाचलेलं जे काही आहे ते अंमलात आणायचं, आपल्याला त्याचं ऍप्लिकेशन आता करायचं आहे. ओके, या 3 अपेक्षा आयोगाला आपल्याकडनं आहेत. मग या 3 अपेक्षा आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत, विकसित करायच्या आहेत. नॉलेज पाहिजे, ते नॉलेज लिहिण्याचं स्किल पाहिजे आणि त्याचं ऍप्लिकेशनचं सुद्धा स्किल पाहिजे. म्हणजे एखादी फॅक्ट आपण वाचली असेल की तेंडुलकर कमिटीनं सांगितलं 7% भारतामध्ये गरीब आहे, ही फॅक्ट आपली पाठ आहे, बरोबर? मग आता ही फॅक्ट आपण कुठं कुठं वापरू शकतो, कोणत्या कोणत्या प्रश्नामध्ये ही फॅक्ट आपल्याला वापरता येईल, हे झालं आपलं ऍप्लिकेशनचं स्किल. ऑलरेडी तुमच्याकडे ती फॅक्ट तयार आहे, आता फक्त तुम्हाला ही गोष्ट डेव्हलप करायची की आता हे वापरायचं कुठं. समजतंय? पुढं तयारीचे स्वरूप कसे असेल? तयारीच्या स्वरूपामध्ये 2 गोष्टी, पहिला आहे स्ट्रक्चरल पार्ट, दुसरा आहे अनालिटिकल पार्ट. स्ट्रक्चरल पार्ट मध्ये बेसिक फॅक्ट जे असतील, एखादी संस्था असेल, नीती आयोग असेल किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असेल, त्याच्याविषयीची जी माहिती आहे ती झाली आपलं स्ट्रक्चरल पार्ट. ओके, स्थापना कधी झाली, कोणी केली, त्याच्यामध्ये आरबीआयचं स्ट्रक्चर कसं आहे, नीती आयोगाचं स्ट्रक्चर कसं आहे, या सगळ्या फॅक्ट्स. याचा फायदा आपल्याला याचं ऍप्लिकेशन आपल्याला कुठं करता येतं? एक तर उत्तरांमध्ये करता येतं आणि सगळ्यात महत्वाचं, तुम्हाला जर प्रिलिम्स पास व्हायचे असेल ना, पूर्व परीक्षा जर पास व्हायची असेल तर तुम्हाला हा जो घटक आहे, हा घटक करणंच करणं, हे लक्षात घ्या. आजपर्यंत केलेला अभ्यास असेल किंवा तुम्ही नवीन सुरुवात करणार असाल तर तुम्हाला दोन्ही गटांना ही गोष्ट करणंच करणं आहे, त्याशिवाय तुमची प्रिलिम्स निघणार नाही, हे लक्षात घ्या. दुसरा झाला अनालिटिकल पार्ट. म्हणजे काय? वैचारिक घटक आपण त्याला म्हणतो. काय असतं नेमकं काय अनालिटिकल पार्ट? मी सांगितलं तुम्हाला, म्हणजे नेमकं काय, एखादा कॉन्सेप्ट आहे, फिस्कल डिफिसिट आपण घेऊयात, राजकोषीय तूट. मग आता यामध्ये अनालिटिकल पार्ट काय म्हणतो की बाबा ही फिस्कल डेफिसिट म्हणजे काय? ओके, म्हणजे काय, मग हे असंच का असतं, का तयार होतं फिस्कल डेफिसिट, कोण आणतं, कोणामुळे तो तयार होतो फिस्कल डेफिसिट, झाल्यानंतर त्याचे फायदे तोटे काय आहेत, हे फायदे तोटे इकॉनॉमीसाठी चांगले आहेत का वाईट आहेत, बरोबर? कमी करायचं असेल तर काय केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास अनालिटिकल पार्ट करतो, अनालिसिस आपण करतो. हे सगळे अनालिसिस कसे तयार होणार आहे? न्यूजपेपर वाचल्यानंतर. न्यूजपेपर मधलं जे संपादकीय आहे किंवा जे एडिटोरियल आहे ते वाचल्यानंतर हे अनालिटिकल पार्ट तयार होणार आहे, हे लक्षात घ्या. खूप इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे हा. पेपर 2 आणि पेपर 3 खूप इंटरेस्टिंग, म्हणजे एक तर तुमचं स्वतःचं एनरिचमेंट सुद्धा याच्यामध्ये होणार आहे. पेपरला तर तुम्हाला मार्क येणारच आहेत तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर, आणि खूप सोपं सुद्धा आहे. ओके, त्यामुळे थोडंसं पॉझिटिव्हली बघा या गोष्टीकडे. स्वतःचे एनरिचमेंट पण होणार आहे, पेपरचा अभ्यास पण होणार आहे, मार्क पण येणार आहेत. कम्पॅरेटिव्हली पेपर 2 आणि पेपर 3 पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे खूप इंटरेस्टिंग आहेत, हे फक्त लक्षात घ्या. त्यानंतर सोर्सेस. आता
सोर्सेस काय वापरायचे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. आजपर्यंत माझ्याकडे जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं आता कामाची राहिली नाहीत का बाबा, किंवा आता समजा मी ठरवलंय मला एमपीएससी मेन्स करायचे, तर आता माझ्याकडे काय, म्हणजे मी काय करू? बरोबर. सोर्सेसचा हा खूप मोठा प्रश्न आहे. मग आपला जो स्ट्रक्चरल पार्ट आहे त्या स्ट्रक्चरल पार्टसाठी आजपर्यंत मार्केटमध्ये जी काही पुस्तकं आहेत तीच पुस्तकं चालतात. आपली स्टेट बोर्डाची जी बुक्स आहेत, स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील, इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, पॉलिटी असेल, ते त्याच्यानंतर एनसीईआरटीची जी बुक्स असतील ते, ही बेसिक बुक्स आहेत. ही बेसिक बुक्स आपल्याला करावी लागतात. ओके, ही बेसिक बुक आपल्याला करायची. आधी पण आपण करतच होतो, आत्ता पण आपल्याला ती करायचीच आहे, हे लक्षात घ्या. नवीन असाल तर तुम्हाला हे करणं भागच आहे. आता काहीतरी सिलेबस चेंज झाला म्हणून काहीतरी नवीन पुस्तक येईल नाही, जे आहे त्यातनच आपल्याला अभ्यास करायचा आहे. प्रचलित पुस्तक जर म्हटलं तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे इकॉनॉमिक्ससाठी. ओके, याच पुस्तकाचा अभ्यास आपल्याला प्रिलिमसाठी करायचा आहे, हे लक्षात घ्या. प्रिलिमसाठी काही चेंज होणार नाही. हे जे स्ट्रक्चर तयार होणार आहे आपलं इकॉनॉमिक्सचं, ते स्ट्रक्चर आपल्याला मेन्स मध्ये पण लिहायचं आहे. त्यामुळे ही बेसिक बुक्स जे आहेत, ही बेसिक बुक्स आपल्याला करायचे. आता याच्यामध्ये एक अडचण येऊ शकते की बाबा सर आजपर्यंत आम्ही एनसीईआरटी वाचलीच नाही, एनसीईआरटी इंग्लिश मध्ये आहे किंवा मला ते समजत नाही भाषा वगैरे वगैरे, असे प्रश्न तुमचे असू शकतात. मग याच्यावर सोल्युशन काय? करणं भाग आहे, बरोबर. त्याला बायपास करून तुम्ही पास होणार नाही. मग आता करायचं जर आपण ठरवलं तर ते आपण सोल्युशनचा विचार करतो. मग सोल्युशन काय? सोल्युशन मी, म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचं काम कोणाचं? माझं. ठीक आहे, तुम्हाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मी माझ्या बाजूने करणार, किंवा तुमचा जो शिक्षक असेल तो ते काम करणार. त्यामुळे घाबरून नाही जायचं. गोष्टी एवढंच आहे की बाबा 1-2 महिने सगळ्या गोष्टी क्लिअर होण्यासाठी थोडस वेळ लागू शकतो. तुम्ही डोलड्रम मध्ये असू शकता की बाबा आता काय करू, कसं करू, एमपीएससी करू का कंबाईन वर शिफ्ट होऊ. मला एक वाटतं, तुम्हाला जर फायनान्शियल इश्यूज असतील अशा वेळेस तुम्ही शिफ्टिंगचा विचार करा. ठीक आहे, घरामधनं सपोर्ट 1-1.5 वर्षाचा आपलं फेज वाढणार आहे. तुमचे फायनान्शियल बॅकग्राऊंड प्रत्येकाचं वेगळं आहे. हा इश्यू असेल, तुमचा सर्व्हायव्हलचाच जर प्रश्न असेल तरच तुम्ही शिफ्टिंगचा विचार करा. आणि हा जर प्रश्न तुमचा नसेल ना, तर तुम्ही या बदलाला सामोरं जावा, हे लक्षात घ्या. क्लिअर होते? हा बदल जेवढ्या लवकर तुम्ही ऍक्सेप्ट करचाल तेवढ्या लवकर तुम्ही कामाला लागचाल, तेवढ्या लवकर तुम्ही पास होचाल. क्लिअर होते? कारण आता कंबाईन करणं सुद्धा तेवढं सोपं राहणार नाही. बरंचसं क्राऊड कंबाईन कडे शिफ्ट होणार आहे. तिथं भयानक कॉम्पिटिशन. रिसेंटलीच ग्रुप सी चा रिझल्ट लागला बघा, काय कट ऑफ लागले, बरोबर. तुमच्या स्वतःचे मार्क आणि ते मार्क कम्पेअर करा. कॉम्पिटिशन तगडं तिथं सुद्धा होणार आहे. त्यामुळं फायनान्शियल गोष्टींच्या अडचणी जर नसतील ना, तर तुम्ही हा बदल स्वीकारा. कसं करायचं, काय करायचं, याच्यासाठी मी तर इथं आहेच. काय प्रॉब्लेम असतील तर तुम्ही डिरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता. काही अडचणी असेल, काही काउन्सिलिंग असेल, या सगळ्या गोष्टी आपण वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू. फक्त मनाची तयारी करा, घाबरून जाऊ नका. नवीन विद्यार्थ्याची पार्टी कोरी आहे. आता आजचं जे लेक्चर झालं त्याच्यामध्ये नवीन विद्यार्थ्यांचा रेफरन्स थोडासा कमी आहे. ओके, त्यांच्यासाठी महत्वाचं की बाबा तुमची पार्टी कोरी आहे. तुम्हाला दोन्ही ठिकाणी या गोष्टी करणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला बेसिक जे आहे, बेसिक नॉलेज जे आहे, बेसिक बुक्स जे आहेत ते वाचावेच लागणार आहे. ओके, एवढंच झालं की बाबा आजपर्यंत राज्यसेवा मेन्स जी होती ती फक्त नॉलेज बेस्ड होती. पॅटर्न थोडासा वेगळा होता. आता ती थोडीशी नाही, बरीच किचकट झालेली आहे. ती लेंदी झालेली आहे, ती अवघड नाही झाली. हा डिफरन्स फक्त समजून घ्या. ओके, नवीन येणारा जो क्राऊड आहे, नवीन येणारे जे विद्यार्थी आहेत, त्यांनी ग्रॅज्युएशन कंप्लीट केले. ग्रॅज्युएशन मध्ये त्यांनी आन्सर रायटिंग केलेली आहे. तीच आन्सर रायटिंग आता कंटिन्यू करायची आहे. ओके, तुम्हाला तिथं स्किलचा फायदा आहे, तुमचं ऑलरेडी ते स्किल आहे.
आणि जे जुने विद्यार्थी आहेत त्यांचं नॉलेज खूप चांगले, तुम्हाला आन्सर रायटिंग शिकायचं. दोघांना काहीतरी गोष्टी शिकायच्या आहेत, त्याच्यामुळं तुम्ही एकाच लेवलला पोहोचता, एका लेवल प्लेइंग फील्डला पोहोचता. हे लक्षात घ्या. नवीन असाल तर घाबरून जाऊ नका की बाबा आता त्याच्याबरोबर मी कॉम्पिटिशन कसं करू. समजतंय? कशामुळे नाही घाबरायचं? तुमचं ऑलरेडी रायटिंगवर तुमचा होल्ड आहे. तुम्ही जुने असाल तर घाबरून नाही जायचं की आता बाबा हे नवीन येणारे विद्यार्थी त्याच्याबरोबर मी का कॉम्पिट करू, किंवा मला ते स्किल घेता येईल का. ऑफकोर्स तुम्ही घेऊ शकता, मी केलंय. 6 महिन्यामध्ये मी त्या लेवलला पोहोचलो होतो. त्यामुळे घाबरून नाही जायचं. गोष्टी होतात, गोष्टी वर्कआउट होतात, फक्त मनाची तयारी पाहिजे. मग जे बेसिक बुक्स आहेत ते बेसिक बुक्स आता पण त्याच वापरायचे, तेच रेफरन्सेस आहेत. इकॉनॉमिक्स साठी कोळंबे सरांचं पुस्तक तुम्हाला आता पण वाचायचंय. युपीएससी प्रिलिम्सच्या वेळेस मी ते कोळंबे सरांचं पुस्तक वाचायचो, का तर मला ते समजत होतं, एक कॉन्फिडन्स यायचा मला, आणि मला त्याचा फायदा पण झालेला आहे. येते लक्षात? असे बरेचसा क्राऊड आहे महाराष्ट्रामधला, इकॉनॉमिक्स त्यांना समजलं कोळंबे सरांच्या बुकमध्ये, आणि ते आपण ऑलरेडी वाचलेलं आहे. समजतंय? बेसिक बुक्स वाचणं गरजेचं आहे. स्टेट बोर्डाचे असतील, एनसीआरटी असेल. इकॉनॉमिक्सचा विचार केला तर इकॉनॉमिक डेव्हलपमेंटचं बुक आहे, ओके, आणि रिसोर्सेसचं बुक आहे. या 2 गोष्टी कराव्या लागतील आपल्याला. मग आता हे करत असताना तिथं मी काम आले, म्हणजे मी तुमच्या काम आले, त्या गोष्टी सोप्या कशा करायच्या ती जबाबदारी माझ्याकडे राहते. स्ट्रक्चरल पार्ट झालं. आता अनालिटिकल पार्ट आपल्याला शिकायचं आहे, बरोबर. याच्यासाठी आपल्याला सध्या काय अस्तित्वामध्ये नाही. अनालिटिकल पार्ट जो आहे याच्यासाठी सध्या मार्केटमध्ये काही नाही, आणि तुमची भीती जी आहे ना ती फक्त या गोष्टीवर आहे, अनालिटिकल पार्टवर. घाबरून जाऊ नका. कंटिन्यू आठवडाभर न्यूजपेपर भक्तिभावानं जर वाचला ना तरी सुद्धा तुम्हाला याचा कॉन्फिडन्स यायला सुरुवात होते. मी स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून सांगतोय तुम्हाला. एक आठवडाभर कंटिन्यू भक्तिभावानं न्यूजपेपर वाचायचा आणि समजून घ्यायचा, नुसता वाचायचा नाही. आता फॅक्ट ग्रॅबिंग करायची नाही. आता काय लिहिलंय त्या संपादकांना ते अंडरस्टँड करून घ्यायचं, हे लक्षात घ्या. फॅक्ट ग्रॅबिंग राहिलेली नाहीये, म्हणजे फॅक्ट दिसली की लिहून काढ, फॅक्ट दिसली की लिहून काढ. आता हे कामाचं नाही. आता संपादकानं काय लिहिलंय ते आर्ग्युमेंट आता समजून घ्यायचंय आपल्याला, की बाबा सरकारने XYZ स्कीम लॉन्च केली, पण संपादक म्हणतोय की या स्कीम मध्ये हे 4 गोष्टी त्यांनी ऍड्रेस करणं गरजेचं होतं. मग ते त्याचा आर्ग्युमेंट देतो की काय ऍड्रेस करणं गरजेचं होतं. किंवा त्या स्कीम मधला एखादा फॅक्टर असतो, 1,000 रुपये सरकारने डायरेक्ट द्यायचं ठरवलं, ठीक आहे. एक स्कीम XYZ, एक हायपोथेटिकल केस धरून चला, सरकारची स्कीम आहे, त्याच्यामध्ये 1,000 रुपये सगळ्या लोकांना द्यायचे त्यांनी ठरवले. तर संपादक तिथे आर्ग्यू करत असतो की हे जे सरकार करते हे चुकीचं का. त्या आर्ग्युमेंटला काहीतरी त्यांनी सपोर्टिंग गोष्टी सांगितलेल्या असतात. हे फक्त आपल्याला समजून घ्यायचंय, ओके. आणि ते आर्ग्युमेंट आपल्याला पेपरमध्ये आपल्याच भाषेमध्ये लिहायचे, ते संपादकाच्या भाषेमध्ये सुद्धा लिहिण्याची गरज नाही, ओके. काही जणांना आठवड्यामध्ये समजेल, काही जणांना 1 महिन्यामध्ये समजेल, काही जणांना 2 महिन्यामध्ये या अनालिटिकल पार्टचा थोडासा सेन्स येईल, ओके. सगळेजण एकाच लेवल प्लेइंग फील्डला नसतात. अंडरस्टँडिंग लेवल प्रत्येकाची वेगळी आहे. 15 दिवस, 1 महिना, 2 महिने, 3 महिने तुम्हाला लागतील. पण एकदा हे अनालिटिकल आपलं डेव्हलप व्हायला सुरुवात झाली ना मग तितक्या गोष्टी अवघड राहत नाही. न्यूजपेपर घेतल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला कळत नाही की नेमकं काय वाचायचं होतं असं, बरोबर. पण तसं जरी असलं तरी त्याला शॉर्टकट काहीच नाही. तुम्हाला ती स्किल आहे, ती स्किल लोकांनी सांगून तुमची डेव्हलप नाही होणार, ती तुमची तुम्हालाच डेव्हलप करावी लागणार आहे. समजते मी काय सांगतोय? एखाद्याला आपण खाऊ घालण्याचं काम करू शकतो, ते पचवण्याचं काम कोणाचं असतं? म्हणजे मी एका व्यक्तीला खाऊ घालतोय आणि ते पचवण्याचं पण काम मी करतोय. पॉसिबल आहे का? पॉसिबल नाही. मी फक्त तुम्हाला स्पून फीड कुठपर्यंत करू शकतो, बाबा हा न्यूजपेपर आहे, ही यातली बातमी आहे, वाच. पचवण्याचं काम आपल्याला करायचंय. आणि हा जो ओव्हरऑल पॅटर्न चेंज आहे ना, त्या पॅटर्न चेंज या एका गोष्टीभोवती झालेला आहे. तुम्ही वाचा, पचवण्याचं काम करा आणि ते लिहिण्याचं काम करा. क्लिअर सर्वांना? मग अनालिटिकल घटकामध्ये वर्तमानपत्र वाचावे लागतील आपल्याला.
लोकसत्ता असेल, मटा असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, त्याच्यानंतर त्यांच्या रविवारच्या शनिवारच्या ज्या पुरवण्या येतात त्या पुरवण्या व्यवस्थित वाचा, समजून घ्या. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आता हा पॅटर्न असा आहे की याच्यामध्ये तुम्हाला अभ्यासाचा आवाका थोडासा वाढवावा लागेल. ओके, कंपॅरिझन जर केलं एमपीएससी मेन्स बरोबर आजच्या, तर एमपीएससी मेन्सचा आजची जी एमपीएससी मेन्स आहे ही आजची एमपीएससी मेन्स तुम्ही 6 महिने अभ्यास केल्याशिवाय तुम्ही पासच होऊ शकत नाही. एखादा लय हुशार असतो 2-4 महिन्यामध्ये काढतो, पण तो एखादाच असतो, हे लक्षात घ्या. आपण सगळे मँगो पीपल आहे. मँगो पीपलचा क्राऊड खूप मोठा असतो, बरोबर. 100 मध्ये 4-5 लोक असे असतात ते 2-3 महिने अभ्यास करून पास होतात. राहिलेल्या 94 काय करायचं? 6 महिने अभ्यास करायचा. तुम्हाला तिथं 6 महिने अभ्यास करणं आहे, तो 6 महिने अभ्यास तुम्हाला इथं पण करायचा. समजतंय? लक्षात येतंय? हे थोडीशी मेंटॅलिटी ठेवा. आता कोणत्या कोणत्या गोष्टी आपण ऍड्रेस केल्या? जुन्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जो अभ्यास केलेला आहे तो अभ्यास तुमचा वाया गेलेला नाही, तो अभ्यास तुमच्या कामाला येणार आहे. तुम्ही ज्या पुस्तकांमधून तो अभ्यास केलेला आहे ते सोर्सेस तुम्ही प्रिलिम्ससाठी आणि आपल्या उत्तरांमधल्या स्ट्रक्चरल पार्टसाठी करावेच लागणार आहे, बरोबर. त्यामुळे तुमचा अभ्यास वाया गेलेला नाहीये. 50-60% ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. आता फक्त तुम्हाला लिखाणाचं स्किल फक्त आणायचंय. आणि जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुमची पाटी कोरी आहे, पण आत्ताच तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यामुळं, आत्ताच तुम्ही पासआउट झाल्यामुळं तुमचं रायटिंगचं स्किल जे आहे ते रायटिंगचं स्किल कम्पॅरेटिव्हली बाकीच्यांपेक्षा चांगलं आहे. तुम्ही टच मध्ये आहात. मग आता तुम्हाला स्ट्रक्चरल पार्टवर काम करायचं आहे. ओके, स्ट्रक्चरल पार्ट म्हणजे हा. समजतंय? जो सुरुवात करणार आहे आजपासून त्याला 1 वर्ष लागणार आहे, ज्याचं ऑलरेडी 1-1.5 वर्ष लागणार आहे एक कम्पॅरेटिव्हली चांगल्या प्रिपरेशन फेजला पोहोचेपर्यंत. ज्यांनी काही वर्षापूर्वी अभ्यास चालू केलेला आहे, एखाद्या मेन्सचा अनुभव आहे, कम्पॅरेटिव्हली त्यांना थोडासा कमी वेळ लागणार आहे, पण त्यांना लिखाणाचं कौशल्य आणण्यासाठी पुन्हा तेवढाच वेळ लागणार आहे. समजतंय? म्हणजे तुम्ही दोघं एका लेव्हल प्लेइंग फील्डला आहात. कोणाला फायदा कोणाला तोटा असलं काहीही नाही. झालेला बदल तुम्ही जर मनाची तयारी केली तर सोपा आहे. मनाची तयारी केली नाही तर तुम्हाला हा बदल आयुष्यात कधी ऍक्सेप्ट करता नाही येणार, हे लक्षात घ्या. ओके, क्लिअर? याच्यामध्ये कोणाला काय अडचण नसावी. अडचण आली तर आपल्या युट्यूबच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे क्वेश्चन्स टाकू शकता. मी ऍड्रेस करण्याचा तिथं प्रयत्न करेन. ठीक आहे? झालेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील. हे या गुड नोटवर थांबतो. ओके, झालेल्या सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्हाला कळाल्या असतील अशी अपेक्षा करतो आणि या गुड नोटवर थांबतो. धन्यवाद. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्ञानदीप अकॅडमी पुणे. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट शिक्षकांचे व्हिडिओ लेक्चर्स, PDF स्वरूपात नोट्स व प्रश्नपत्रिका उपलब्ध, तेही अगदी माफक फीसमध्ये. बॅच जॉईन करण्यासाठी आजच गुगल प्ले स्टोअरवरून ज्ञानदीप अकॅडमीचे ॲप डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी संपर्क करा 95 11 28 04 65.